ओके. सो स्टार्ट करूयात. तर आजचा टॉपिक काय असेल? जी-के अँड करंट अफेअर्स. ओके. जी-के म्हणजे काय? जनरल नॉलेज आणि सी-ए म्हणजेच काय? करंट अफेअर्स. ओके. तर यामध्ये जी-केचे क्वेशन्स म्हणजे कमी आहेत थोडेफार. करंट अफेअर्सवरतीच मॅक्सिमम क्वेशन आपण टाकलेले आहेत. पण सोबत-सोबत आपण जी-केचे स्टॅटिक जी-केचे जे क्वेशन्स असतात. ओके. जी-केमध्ये 2 टाइप असतात. एक असतो स्टॅटिक जी-के जो कधीच चेंज होणार नाही आणि सेकंड असतो डायनॅमिक जी-के. डायनॅमिक जी-के नेहमी चेंज होत असतं. आज भारताचा पंतप्रधान कोणी आहे, तर दुसऱ्या दिवशी कोणी राहू शकतो दुसरा. कोणी राहू शकतो. ओके. किंवा आज या मिनिस्टर म्हणजे या मिनिस्ट्रीचा मिनिस्टर जर समथिंग कोणीतरी असेल, उद्या चालून तो चेंज होऊ शकतो. तो झाला डायनॅमिक जी-के. पण स्टॅटिक जी-के म्हणजे काय? भारताची राजधानी दिल्ली आहे, तर दिल्लीच आहे. ओके. ठीक आहे. किंवा भारत आशिया खंडात आहे, तर आशिया खंडातच आहे. हा झाला स्टॅटिक जी-के. ओके. तो कधीच चेंज होणार नाही आणि सोबतच आपण करंट अफेअर्सचे क्वेशन बघणार आहोत. ओके. तर स्टार्ट करूयात लेक्चरला. वेट. क्वेश्चन नंबर 1 आहे. Which company has implanted recently a brain chip devices first time ever in ह्युमन पेशंट? तर बघा, एक अशी कंपनी आहे की जिने एक ब्रेन चिप तयार केली होती आणि ते इम्प्लांट सुद्धा केलेली आहे ह्युमन ब्रेनमध्ये. ओके. तर ते कोणती कंपनी आहे? ब्लू ओरिजिन, ओपन एआय, न्यूरालिंक की न्यूरो ओरिजिन? तर बघा, आपण कसा कम्प्युटर हँडल करताना माऊसचा यूज करतो. ओके. तर माऊस यूज करणार, जिथे कर्सर घेऊन जाणार त्याच्यावरती क्लिक करणार, तर त्याच्यानंतर तो प्रोग्राम किंवा तो फंक्शन ओपन होणार. परंतु ही जी चिप आहे, ही चिप ब्रेनमध्ये इम्प्लांट केल्यामुळे कसं होतं, की नुसतं आपण जरी ब्रेनमध्ये विचार जरी केला, तरी त्या गोष्टी ऑटोमॅटिकली कम्प्युटरमध्ये होत आहेत. ओके. म्हणजे जो फंक्शन ओपन करायचा विचार केला, तर म्हणजे आपल्याला मॅन्युअली काहीच करायची गरज नाही. फक्त विचार करायचा आहे आणि ओपन होणार. तर अशी जी चिप तयार केलेली आहे आणि इम्प्लांट सुद्धा केलेली आहे, तर ते कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ओके. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे न्यूरालिंक. ऑप्शन सी जो दिसतोय ना, न्यूरालिंक. तर न्यूरालिंक नावाची जी कंपनी आहे, त्या कंपनीने हे सॉरी काय म्हणतात, इम्प्लांट केलेलं आहे. आणि हे कोणी अनाउन्स केलेलं होतं? अनाउन्स्ड बाय एलॉन मस्क. ओके. एलॉन मस्क. हे एलॉन मस्क कोण आहे? टेस्ला कंपनीचा फाउंडर आहे. ओके. टेस्ला कंपनीचा फाउंडर. टेस्ला नावाची जी कार येते, त्याला ड्रायव्हरची काही गरज नाही. ती ऑटोमॅटिक चालते. ओके. हां. तर समोर कुत्रा जरी आला तरी ऑटोमॅटिकली ते स्पीड कमी करून घेते. तर ते टेस्ला कार कंपनीचा मालक कोण आहे? इलॉन मस्क. तर बघा, या इलॉन मस्कने जे ट्विटर नावाची कंपनी घेतली होती. ट्विटर नावाची जी कंपनी आहे त्याला विकत घेतलं. ओके. ट्विटरला सुद्धा याने काय केलं? विकत घेतलं आणि त्याचं नाव चेंज करून एक्स केलेलं आहे. ट्विटरचं नाव आता काय झालेलं आहे? एक्स झालेलं आहे. ओके. तर पुढे बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मॅच करेक्टली रिगार्डिंग फिल्मफेअर अवॉर्ड 2024? ओके. तर 2024चा जो फिल्मफेअर अवॉर्ड झालेला आहे, तर त्यापैकीची खालची अशी कोणती जोडी दिलेली आहे की ती चुकीची आहे? तर मग यामध्ये बेस्ट फिल्म 12th फेल, बेस्ट ऍक्टर रणवीर सिंग, बेस्ट ऍक्ट्रेस आलिया भट, बेस्ट डायरेक्टर विधू विनोद चोप्रा. तर यापैकीची कोणती जोडी चुकीची आहे? कोणी गेस करू शकतो कोणती जोडी चुकीची आहे? पोरींना थोडा इंटरेस्ट जास्त असतो पिक्चरमध्ये किंवा हिरो हिरोईनमध्ये, तर सांगा. बघा, या क्वेश्चनचा आन्सर आहे आन्सर बी, ऑप्शन बी, बेस्ट ऍक्टर रणवीर सिंग. हा, येस, करेक्ट दीपाली. ओके. येस, करेक्ट. सोनम पण करेक्ट आहे. ओके. तर बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे मग? रणबीर कपूर जो आहे ना, रणबीर कपूर. ओके. रणबीर कपूर. तर याला भेटलेला आहे बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड. ओके. कोणत्या मूवीसाठी? जो ॲनिमल नावाचा मूवी आलेला होता. ओके. ज्यामध्ये अं, ते कोणते मंदाना आहे? हम्म, त्या मंदाना, मला त्या ऍक्ट्रेसचं नाव नाही आठवत. रश्मिका मंदाना. ओके. रश्मिका मंदाना आहे. ते डिम्पी असं काहीतरी नाव आहे ना तिचं. ते उत्तराखंडची जी एक हिरोईन आहे, सेकंड हिरोईन दाखवलेला आहे तिला. तर अशा टाईपचा तो एक मूवी होता. तर बेस्ट फिल्म कोणाला भेटलेला आहे? 12th फेलला भेटलेला आहे. बघा, ते मनोज शर्मा IPS आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र कॅडरमध्येच आहेत ते. कोल्हापूरला, नागपूरला वगैरे वर्किंग झालं. इव्हन चंद्रपूरला सुद्धा त्यांची वर्किंग झालेली आहे. ओके. ॲज अ IPS ऑफिसर म्हणून. तर मनोज शर्मा IPS ऑफिसर, त्यांचे ते रिअल स्टोरी बेस्ड तो मूवी तयार केलेला होता. कोणता? 12th फेल. ओके. आणि विक्रांत मस्से. ओके. विक्रांत मस्से ऍक्टर आहे या मूवीचा. ओके.
हा ठीक आहे. त्यानंतर बेस्ट ऍक्ट्रेस कोणाला भेटलेला आहे? आलिया भट. आलिया भटला कोणत्या करिता भेटलेला, कोणत्या मूवी करिता भेटलेला? गंगूबाई काठियावाड जो मूवी आलेला होता त्याकरिता. आणि बेस्ट डायरेक्टर विनोद चोप्रा. तर विनोद चोप्राला कोणत्या मूवीसाठी भेटलेला आहे? 12th फेल मूवीसाठी भेटलेला आहे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु वॉज द चीफ गेस्ट ऑन रिपब्लिक डे ऑफ इंडिया इन 2024? तर बघा 2024चा जो रिपब्लिक डे झाला, तर या रिपब्लिक डेचा आपल्याला जो चीफ गेस्ट होता, ते चीफ गेस्ट कोण आहे ते विचारलेलं आहे. इमॅन्युअल मॅक्रोन आहे की जो बायडन आहे की बोरिस जॉन्सन आहे की जस्टिन ट्रुडो आहे? तर बघा जो चीफ गेस्ट होता ना, चीफ गेस्ट होता कोण? इमॅन्युअल मॅक्रॉन. तर इमॅन्युअल मॅक्रॉन कोणत्या कंट्रीचे आहे? फ्रान्स. ओके, कोणत्या कंट्रीचा आहे? फ्रान्स कंट्रीचा प्रेसिडेंट आहे. ओके, प्रेसिडेंटला शॉर्टमध्ये प्रेज लिहिल्या जाते, कन्फ्युज व्हायचं नाही. तर प्रेसिडेंट कोणत्या कंट्रीचे प्रेसिडेंट आहे? इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्स कंट्रीचे. ओके, तर फ्रान्सची राजधानी काय आहे? पॅरिस. ओके, फ्रान्सची राजधानी काय आहे? पॅरिस. आणि फ्रान्सची करन्सी काय आहे? युरो आहे. ओके, काय आहे? युरो. ठीक आहे, चालेल. हा, आणि जो हा रिपब्लिक डे म्हटलेला आहे, तर हा 2024चा रिपब्लिक डे कोणता होता? कितव्या नंबरचा होता? 75th रिपब्लिक डे होता. ओके, कितवा होता? 75th रिपब्लिक डे होता. क्लिअर आहे? हा, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज द थीम ऑफ 2024 रिपब्लिक डे परेड? तर बघा 2024ची जी रिपब्लिक डे परेड झालेली आहे, तर त्याची थीम काय होते? विकसित भारत, विकसनशील भारत, ग्लोबल इंडिया की डिजिटल इंडिया? करा कमेंट पटकन, 5 सेकंदामध्ये. ठीक आहे, नाही माहिती, इट्स ओके. तर बघा, आता जो भारत आहे तो कोणत्या स्टेजमध्ये आहे? विकसनशील देश म्हणून आहे. ओके, कसा आहे? विकसनशील देश. ओके, विकसनशील म्हणजे काय? डेव्हलपिंग. ओके, डेव्हलप्ड आहोत का आपण? जसा अमेरिका डेव्हलप्ड आहे किंवा युके डेव्हलप्ड आहे किंवा जे युरोपियन कंट्रीज आहेत भरपूर त्या डेव्हलप्ड आहेत, तसे आहोत का? नाही. आपण विकसनशील आहोत म्हणजे डेव्हलप होण्याच्या मार्गावरती आहोत. ओके, चालत आहोत तिकडे डेव्हलप होण्याकरिता. आणि विकसित म्हणजे काय होणार? डेव्हलप्ड होणार. ओके, तर आपला थीम काय असेल की डेव्हलप व्हायचा आहे. ओके, सध्या तर आपण विकसनशील आहोत पण आपल्याला डेव्हलप व्हायचं आहे, म्हणून ती थीम ठेवलेली होती विकसित भारत. ओके, तर ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर. ओके, तर पुढे बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच कंट्री ninth edition of International Film Festival was celebrated recently from 17 to 20 January 2024. ओके, तर जे इंडियन इंटरनॅशनल फेस्टिवल IIF, ओके, IIF जे 9th एडिशन कंप्लीट झालेली आहे, तर ते कोणत्या सिटीमध्ये केव्हापासून? 17 पासून 20 पर्यंत म्हणजे हेल्ड करण्यात आलेली होती आणि 20 फिनिश झाली. तर ते कोणत्या सिटीमध्ये कंडक्ट करण्यात आलेली होती किंवा कोणत्या सिटीमध्ये सेलिब्रेट करण्यात आलेली आहे? तर या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी, फरीदाबाद. ओके, काय आहे? ऑप्शन बी फरीदाबाद आहे. क्लिअर आहे? फरीदाबाद कुठे येतो? हरियाणामध्ये येतो. ओके, कुठे येतो? हरियाणा. ठीक आहे, हरियाणाची राजधानी काय आहे मग? सांगा. नाही माहिती? बरं, ठीक आहे, तुम्ही नेटवरती फोन करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर आहे, अयोध्या सिटी इज लोकेटेड ऑन द बँक ऑफ रिव्हर. बघा अयोध्यावर, बघा यापूर्वी जेवढे नॉर्सेट झालेले आहेत ना, त्या नॉर्सेटमध्ये तुम्हाला उज्जैन कोणत्या रिव्हरवरती बसलेला आहे ते क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणून मी अयोध्याचा, कारण की अयोध्या खूप चर्चेत होता. बघा राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा झाली आणि कुठे झालेली आहे? अयोध्यामध्ये झालेली आहे. त्या कारणाने हा क्वेश्चन मी इन्क्लूड केलेला आहे. ओके, तर उज्जैन कोणत्या नदीवरती आहे? क्षिप्रा नदीवरती. ओके, कोणत्या नदीवरती आहे? क्षिप्रा नदीवरती उज्जैन लोकेटेड आहे. तर अयोध्या सिटी कोणत्या बँक ऑफ रिव्हरवरती, कोणत्या नदीच्या किनारी बसलेला आहे? तर ऑप्शन ए आहे गंगा रिव्हर, ऑप्शन बी यमुना रिव्हर, ऑप्शन सी सरस्वती रिव्हर, ऑप्शन डी सरयू रिव्हर. तर ऑप्शन याचा आन्सर काय असेल? बरोबर आहे, दीपाली. कोणत्या नदीवरती आहे? सरयू नदीवरती. ओके, कोणत्या नदीवरती लोकेटेड आहे? शरयू नदीवरती लोकेटेड आहे. ओके, नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ऑन विच डेट प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी लेड द फाउंडेशन स्टोन ऑफ द राम मंदिर? तर बघा या क्वेश्चनचा मला आन्सर करा तुम्ही. 5 ऑगस्ट 2020,
27th August 2022, 22nd January 2024, नन ऑफ दी अबव. एक ऑप्शन आलेला आहे, दुसरा आन्सर आलेला आहे. अजून बघा, जेवढा सगळ्यांनी सी आन्सर केलेला आहे आणि सगळ्यांचा आन्सर चुकीचा आहे. बघा, या ठिकाणी मी काय म्हटलेलं आहे, की लेड फाउंडेशन स्टोन. लेड फाउंडेशन स्टोन कशासाठी, आपण फाउंडेशन स्टोन कशासाठी टाकतो कोणत्याही, आपल्याला जेव्हा घर बांधायचं राहिलं तर त्याला आपण काय म्हणतो, नीव रखना, म्हणजे हिंदीमध्ये त्याला नीव ठेवणं म्हणतो, बरोबर, किंवा उभारणी म्हणतो, किंवा तो जो भूमिपूजन म्हणतो, असं म्हणू शकतो भूमिपूजन. तर भूमिपूजन केव्हा झालेलं आहे, तर बघा, राम मंदिराचा जो 22 जानेवारी 2024 प्राण प्रतिष्ठा झालेली आहे, बरोबर, प्राण प्रतिष्ठा. तर प्राण प्रतिष्ठालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो, कॉन्सिक्रेशन सेरेमनी म्हणतो, बरोबर की नाही, कॉन्सिक्रेशन सेरेमनी. तर कॉन्सिक्रेशन सेरेमनी केव्हा झालेली आहे, 22 जानेवारी 2024 परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, की राम मंदिराचा बांधकाम केव्हा सुरू झालेला आहे, तर केव्हा सुरू झालेला असेल मग, बघा, याचा आन्सर आहे ऑप्शन ए, 5 ऑगस्ट 2020. ओके, केव्हा सुरू झालेला होता, 5 ऑगस्ट 2020 ला. कोणाद्वारे ठेवण्यात आलेला आहे, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्या एअरपोर्ट इज नेम्ड आफ्टर हुम. तर बघा, अयोध्या, बघा, अयोध्या खूप चर्चेमध्ये होता. आता हा जो गेला 1 महिना जो होता ना, म्हणजे जानेवारी महिना होता. का बरं, कारण की प्राणप्रतिष्ठा होती रामलल्लाची. का बरं, बघा, खूप मोठा म्हणजे कम्युनल इश्यू होता हा, एक प्रकारचा काय होता, कम्युनल आणि पॉलिटिकल इश्यू पण होता. काही लोक सपोर्ट करत होते राम मंदिरला, काही लोक सपोर्ट करत होते बाबरी मस्जिदला. ओके, कम्युनिटीज कोणत्या कोणत्या आल्या, एक हिंदू कम्युनिटी आली, आणि सेकंड काय कोणती कम्युनिटी आहे त्यामध्ये, मुस्लिम कम्युनिटी. ओके, तर ह्या दोघांमध्ये हा कम्युनल इश्यू तर होताच, पण पॉलिटिकल इश्यू होता. बघा, आता पॉलिटिक्स सॉरी, म्हणजे कसा, पॉलिटिकल पार्टीचं नाव नाही घेणार, पण काही पॉलिटिकल पार्टीचे लोक असे होते की राम मंदिरला सपोर्ट नव्हते करत, आणि काही लोक सपोर्ट करत होते. काही लोकांना इन्व्हिटेशन नाही गेलं म्हणून नाराज झाले, काही लोकांना इन्व्हिटेशन गेलं तर ते खुश होते, काही लोकांना इन्व्हिटेशन गेल्यानंतर सुद्धा त्यांनी अटेंड नाही केलेलं आहे राम मंदिर, कारण की त्यांनी त्याला पॉलिटिकल इश्यू बनवलेला, की जी रुलिंग पार्टी आहे, ते रुलिंग पार्टी काय करत आहे, स्वतःची मनमानी करत आहे. त्यांनी स्वतःहून लोकांना इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे, तो तर सर्वांसाठी ओपन आहे. जेव्हा काही सिलेक्टेड लोकांना पाठवलेलं, तर आम्ही का बरं जाणार त्यामध्ये, तर असा म्हणजे त्यांनी पॉलिटिकल इश्यू केलेला आहे, तर आपला काही देणं घेणं नाही त्याच्यामध्ये. बस सांगण्याचा उद्देश एवढाच होता, की अयोध्या खूप मोठा चर्चेचा विषय होता, तर त्यामुळे हे अयोध्याचे क्वेश्चन्स यामध्ये ऍड केलेले आहेत. तर अयोध्या एअरपोर्ट इज नेम आफ्टर हुम, तर अयोध्या एअरपोर्टला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे, हा क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर आहे महर्षी वाल्मिकी. ओके, तर कोणाचं नाव दिलेलं आहे, महर्षी वाल्मिकी यांचं नाव दिलेलं आहे. ओके, तर महर्षी वाल्मिकीने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तो तुमचा आता होमवर्क. ओके, मग त्यानंतरचा 9th नंबरचा क्वेश्चन, विच कंट्री हॅज डिक्लेअर्ड मलेरिया फ्री कंट्री. बघा, हा मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आहे नॉर्सेट साठी. का बरं, कारण की हा आपल्या हेल्थ सेक्टर रिलेटेड आहे. तर मलेरिया फ्री कंट्री बाय WHO इन जानेवारी 2024. ओके, तर WHO ने जानेवारी 2024 मध्ये कोणत्या कंट्रीला मलेरिया फ्री कंट्री घोषित केलेला आहे. ऑप्शन ए इंडिया, ऑप्शन बी केप वर्डे, ऑप्शन डी ऑप्शन सी नायजेरिया, ऑप्शन डी अंगोला. तर सांगा याचा आन्सर, पटकन सांगा मला. तर बघा, या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी, केप वर्डे. ओके, तर बघा, हे केप वर्डे जी आहे ना, ही वेस्ट आफ्रिकन कंट्री आहे. ओके, कोणती कंट्री आहे, वेस्ट आफ्रिकन, आफ्रिकाच्या वेस्ट साईडला ही कंट्री आहे. ओके, आणि ही थर्ड कंट्री झाली. ओके, थर्ड आफ्रिकन कंट्री आहे जी ज्याला मलेरिया फ्री घोषित करण्यात आलेला आहे. ओके, मलेरिया फ्री घोषित करण्यात आलेला आहे. तर यापूर्वी मोरक्को नावाची जी कंट्री आहे ना, मोरक्को, मोरक्को नावाच्या कंट्रीला सुद्धा मलेरिया फ्री म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. एक कंट्री मला आठवत नाहीये, आणि थर्ड कंट्री कोणती झालेली आहे मग, हे केप वर्डे. ओके, कोणती कंट्री आहे, केप वर्डे. ठीक आहे, आणि हे जे केप वर्डे जे आहे, तर याचं जर आपण कॅपिटल जर बघितला, ओके, कॅपिटल, कॅपिटल, तर केप वर्डेची कॅपिटल कोणाला माहिती आहे का, नसेल माहित, कारण की खूप कठीण नाव आहे. त्याचं नाव आहे प्रिया, प्राया असं म्हणू शकतो, प्राया म्हणू शकतो, किंवा प्रिया पण म्हणू शकतो. ओके, आणि करन्सी काय आहे केप वर्डेची, केप वर्डेची नावावरूनच आहे, केप वर्डियन. ओके, केप वर्डियन
इस्क्युडो. ओके, काय आहे? इस्कुडो. इस्कुडो. केप वर्डियन इस्कुडो करन्सी आहे. ओके, क्लिअर आहे? मग नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच टायगर रिझर्व हॅज बीन डिझाइन्ड ॲज इंडियाज फर्स्ट डार्क स्काय पार्क. ओके, तर डार्क स्काय पार्क म्हणून खालीलपैकी कोणत्या टायगर रिझर्वला डिझाईन करण्यात आलेला आहे? एक आहे नवेगाव टायगर रिझर्व, दुसरा आहे पेंच टायगर रिझर्व, थर्ड आहे ताडोबा टायगर रिझर्व आणि डी आहे ऑल ऑफ दी अबो. तर कोणता असेल यामध्ये? बघा, हे सगळे काय आहेत? हे नॅशनल पार्क्स आहेत. ओके, हे नॅशनल पार्क्स आहेत, राष्ट्रीय उद्यान आहेत. ओके, नॅशनल पार्क. हां, ठीक आहे. तर बघा, जो डार्क स्काय पार्क जो आहे ना, जो पेंच टायगर रिझर्व आहे, तर त्याला डिझाइन करण्यात आलेला आहे ॲज अ डार्क स्काय पार्क. तर बघा, नवेगाव टायगर रिझर्व जो आहे ना, हा महाराष्ट्रात येतो. ओके, महाराष्ट्रात स्पेसिफिकली कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतो? गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये येतो. ओके, त्यानंतर जो हा पेंच आहे, पेंचचा काही भाग जो थोडाफार भाग महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु लार्ज पोर्शन जो आहे ना, लार्ज पोर्शन मध्य प्रदेशमध्ये आहे. ओके, कोणत्या स्टेटमध्ये आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची कॅपिटल काय आहे? भोपाल आहे. ओके, मध्य प्रदेशची कॅपिटल काय आहे? भोपाल. आणि ताडोबा टायगर रिझर्व. तर ताडोबा टायगर रिझर्व कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतो? चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये येतो. ओके, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतो? चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये. ठीक आहे. आणि हे जे काय आहेत, हे नॅशनल पार्क आहेत. तर हे बघा, 1, 2, 3 हे 3 नॅशनल पार्क तर महाराष्ट्रामधले, सॉरी, पेंच तर महाराष्ट्रामध्ये येणार नाही. ठीक आहे. तर विचारलं जर तुम्हाला क्वेश्चन, तर महाराष्ट्रात एकूण 6 नॅशनल पार्क आहेत. ओके, किती पार्क आहेत? 6 नॅशनल पार्क. त्याच्यापैकीचा फक्त एक असा नॅशनल पार्क आहे, संजय गांधी नॅशनल पार्क जो आहे ना, तो प्रॉपरली सिटीमध्ये लोकेटेड आहे. ओके, सिटीमध्ये. कोणत्या सिटीमध्ये? बोरिवलीमध्ये. ओके, बोरिवली कुठे आहे? मुंबईमध्ये. बोरिवलीमध्ये लोकेटेड आहे. कोणता? संजय गांधी नॅशनल पार्क. ओके. बाकीचे जेवढे काही नॅशनल पार्क आहेत ते जंगलामध्ये आहेत, परंतु एकच एकमेव असा नॅशनल पार्क आहे जो सिटीमध्ये लोकेटेड आहे. सिटीमध्ये जंगल आहे आणि त्याला नॅशनल पार्क म्हणून घोषित केलेलं आहे. कोणतं? संजय गांधी नॅशनल पार्क, बोरिवली, मुंबई. ओके, बाकीचे जर विचार केला तर मग कोणते आहेत? पेंच आहे, ताडोबा आहे, त्याच्यानंतर मेळघाट आहे. ओके, नागझिरा आहे. अजून कोणते आहेत? अजून 2 मला आठवत, हां, संजय गांधी आहे आणि एक मला आठवत नाही. ते तुम्ही थोडं बघून घ्या. ओके, ठीक आहे, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. दिव्य कीर्ती सिंग वॉन द अर्जुना अवॉर्ड फॉर विच स्पोर्ट. बघा, जो दिव्य कीर्ती सिंग जो आहे त्याला काय भेटलेला आहे? अर्जुना अवॉर्ड भेटलेला आहे. तर ते कोणत्या स्पोर्टच्या रिलेटेड आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. स्विमिंग म्हणजे काय होते? तरणे होते, बरोबर. म्हणजे तैराकी जो असतो ना, म्हणजे पोहणारा. इक्वेस्ट्रियन, इक्वेस्ट्रियन म्हणजे जो घोडेस्वारी करतो ना, घोडेस्वार असतो ना, घोडेस्वार, त्याला काय म्हणणार आपण? इक्वेस्ट्रियन म्हणणार. ओके, शूटिंग म्हणजे काय? तो बंदूक धरतो आणि शूट करतो. आर्चरी म्हणजे काय? तो तीर कमान धरतो ना. ओके, तीर कमान. तर तीर कमानवाल्याला काय म्हणणार आपण? आर्चरी म्हणणार. ओके, तर दिव्यकीर्ती सिंग आहे, त्यांना अर्जुना अवॉर्ड भेटलेला आहे. तर ते कोणत्या स्पोर्टच्या रिलेटेड आहे? इक्वेस्ट्रियन स्पोर्टच्या रिलेटेड, म्हणजेच काय? घोडेस्वार आहे. ओके, काय आहे? घोडेस्वार. नाही, डी नाही येणार आन्सर. आन्सर काय येणार? बी येणार. ओके, घोडेस्वारी करत होता, त्याला अर्जुना अवॉर्ड देण्यात आलेला आहे दिव्यकीर्ती सिंगला. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12 आहे. हू इज द ऑथर ऑफ रिसेंटली रिलीज बुक टायटल्ड वाय भारत मॅटर्स. तर बघा, वाय भारत मॅटर्स नावाचा एक बुक आहे, ते कोणी रिलीज केलेलं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन ए अमित शाह, ऑप्शन बी निर्मला सीतारामन, ऑप्शन सी एस जयशंकर, ऑप्शन डी राजनाथ सिंग. तर बघा, या क्वेश्चनचा आन्सर जो आहे ना, ऑप्शन सी एस जयशंकर आहे. ओके, तर वाय इंडिया मॅटर्स बुक कोणी इश्यू केलेलं आहे किंवा कोणी रिलीज केलेलं आहे? एस जयशंकर. आणि जयशंकर कोणते मिनिस्टर आहेत आपल्या इंडियाचे? फॉरेन अफेअर मिनिस्टर आहेत. ओके, फॉरेन अफेअर मिनिस्टर. ओके, तर फॉरेन अफेअर मिनिस्टर म्हणजेच काय? परराष्ट्र मंत्री म्हणणार याला. ओके, परराष्ट्र मंत्री. तर परराष्ट्र मंत्री कोण आहेत आपल्या भारताचे? एस जयशंकर. अमित शाह कोण आहेत? होम मिनिस्टर आहेत. ओके, गृहमंत्री. त्यानंतर निर्मला सीतारामन कोण आहे? फायनान्स मिनिस्टर, वित्त मंत्री आहेत. ओके, त्यानंतर राजनाथ सिंग. राजनाथ सिंग कोण आहे? डिफेन्स मिनिस्टर. ओके, डिफेन्स मिनिस्टर आहेत राजनाथ सिंग. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, who has been appointed as the India's ambassador to the World Trade Organization in Geneva. ओके, तर जिनेवा मध्ये जो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा हेडक्वार्टर आहे,
तर त्या ठिकाणी इंडियाचा अँबेसिडर म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेला आहे? ऑप्शन ए ब्रिजेंद्र नवनीत, ऑप्शन बी सेंथिल सॉरी हा डबल झालेला आहे, सेंथिल पंडियान सी, ऑप्शन सी पंकज कुमार बंसल, ऑप्शन डी सेल्वेंद्रन. तर बघा या क्वेश्चनचा आन्सर आहे बी सेंथिल पंडियान सी आहे. ओके, कोण आहे? सेंथिल पंडियान सी यांना अँबेसिडर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. कशाचा? WTOचा. जिनेवा कुठे आहे? स्वित्झर्लंड मध्ये आहे. ओके, स्वित्झर्लंड. ठीक आहे, स्विस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच इंटरनॅशनल कंपनी इज प्लॅनिंग टू इस्टॅब्लिश अ सेमी कंडक्टर प्लांट इन सानंद, गुजरात. ओके, तर सानंद गुजरातमध्ये सेमी कंडक्टर प्लांट कोणती कंपनी इस्टॅब्लिश करणार आहे? बघा हा बेसिकली हा जो सेमी कंडक्टर प्लांट जो होता ना, तो महाराष्ट्रामध्ये इस्टॅब्लिश होणार होता, परंतु आता पॉलिटिकल प्रेशरमुळे तो तिकडे घेऊन घेण्यात आलेला आहे. ओके, तर कोणती कंपनी आहे? सिमटेक नावाची जी कंपनी आहे ना, ओके, सिमटेक सेमी कंडक्टर प्लांट तयार करणारी कंपनी आहे, तर तिला गुजरातमध्ये सानंद या ठिकाणी घेऊन गेलेला आहे. ओके, त्या ठिकाणी इस्टॅब्लिश होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द टार्गेट इयर ऑफ एंडिंग एड्स ॲज अ पब्लिक थ्रेट सेट बाय द युनायटेड नेशन. ओके, तर युनायटेड नेशन युएनने एक गोल ठेवलेला आहे किंवा टार्गेट ठेवलेला आहे. कशाचा टार्गेट ठेवलेला आहे की एड्सला ॲज अ पब्लिक हेल्थ थ्रेट म्हणून इलिमिनेट करायचा आहे किंवा एंड करायचा आहे. तर ते केव्हापर्यंत एंड करायचं आहे? 2025, 2027, 2030, 2035. बघा हा हेल्थ सेक्टर रिलेटेड क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. तर सांगा याचा आन्सर मला 10 सेकंदाच्या आतमध्ये. ठीक आहे. ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन सी 2023. ओके, तर 2023चा गोल ठेवलेला आहे की पब्लिक थ्रेट म्हणून याला इलिमिनेट करणार किंवा एंड करणार. कोणाद्वारे ठेवण्यात आलेला आहे? युनायटेड नेशन. ओके, तर युनायटेड नेशनचा हेडक्वार्टर कुठे आहे? ओके, कुठे आहे युनायटेड नेशनचा हेडक्वार्टर? कोणाला माहिती आहे? बघा हा न्यूयॉर्क मध्ये आहे. ओके, न्यूयॉर्क. न्यूयॉर्क कुठं आहे? USA. ओके, तर हेडक्वार्टर कुठे लोकेटेड आहे? न्यूयॉर्क मध्ये लोकेटेड आहे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच डिसीज. बघा हे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला माहिती पाहिजे. WHO चा हेडक्वार्टर झाला किंवा युनायटेड नेशनचा हेडक्वार्टर झाला. WHO चा हेडक्वार्टर कुठे आहे? WHO चा हेडक्वार्टर कुठे आहे? येस, करेक्ट, जिनेवामध्ये आहे. ओके, कुठे आहे? जिनेवा. जिनेवा कुठे असतो? कुठे आहे? स्वित्झर्लंडमध्ये आहे. ठीक आहे, इट्स ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच डिसीज रिसेंटली इन न्यूज इज कॅरेक्टराइज बाय buildup of glycogen in the lysosomes of the body cells. ओके, बॉडीच्या ज्या सेल्स असतात, बॉडी सेल्स मध्ये जे लायझोझोम सोबत ग्लायकोजन जाऊन काय होत आहे? अटॅच होत आहे. ओके, किंवा बिल्डअप होत आहे, एकामेकाला जाऊन ते अटॅच होऊन बिल्डअप होत आहे. तर ते कोणत्या डिसीज मध्ये होते? आता रिसेंटली हा डिसीज खूप फेमस होता. तर कोणता डिसीज असा आहे की ज्यामध्ये ग्लायकोजन जे आहे ते लायझोझोम सोबत अटॅच होणार किंवा बिल्डअप होणार? तर ऑप्शन ए टाइप 1 डायबिटीज मेलिटस, ऑप्शन बी टाइप 2 डायबिटीज मेलिटस, ऑप्शन सी पॉम्पी डिसीज, ऑप्शन डी अँथ्रॅक्स. तर ऑप्शन काय आहे? या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन सी पॉम्पे डिसीज. ओके, कोणत्या डिसीज मध्ये होत आहे हे? कोणत्या डिसीज मध्ये होत आहे? असा ग्लायकोजन लायसोझोम सोबत जाऊन अटॅच कोणत्या डिसीज मध्ये होत आहे? पॉम्पे डिसीज मध्ये होत आहे. ओके, कोणत्या डिसीज? हा, पॉम्पे डिसीज मध्ये. ठीक आहे, क्लिअर आहे. तर बघा यालाच हे जो पॉम्पे डिसीज असतो ना, यालाच आपण ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाईप 2 सुद्धा म्हणू शकतो. ओके, काय म्हणू शकतो? ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाईप 2 पण म्हणू शकतो. ओके, ऑल्सो नोन ॲज. ओके, ऑल्सो नोन ॲज ग्लायकोजन स्टोरेज डिसीज टाईप 2. ओके, नेक्स्ट बघूयात. इन विच कंट्री डीड आउटब्रेक ऑफ डेडली मारबर्ग व्हायरस डिसीज MVD ऑकर इन 2023. तर बघा 2023 मध्ये MVD नावाचा डिसीज आउटब्रेक झालेला होता. जसा कोरोनाचा आउटब्रेक झाला,
कधी कधी केरलामध्ये झिका व्हायरसचा किंवा आफ्रिकन कंट्रीमध्ये झिका व्हायरसचा आउटब्रेक होतो आणि खूप लोक मरून जातात, मग त्याच्यामध्ये त्याच्या चपेटमध्ये येतात. ओके, तर 2023 मध्ये एमव्हीडी मार्बर्ग व्हायरस डिसीज कोणत्या कंट्रीमध्ये आउटब्रेक झालेला होता, ते क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए केनिया, ऑप्शन बी युगांडा, ऑप्शन सी टंझानिया, ऑप्शन बी मोझांबिक. तर बघा ऑप्शन सी आन्सर आहे याचा, टंझानिया. तर बघा टंझानिया जो आहे ना, तो ईस्ट आफ्रिकन कंट्री आहे. ओके, कशी कंट्री आहे? ईस्ट आफ्रिकन कंट्री आहे. आफ्रिकाच्या ईस्ट कोस्टला म्हणजे हे आहे, काय म्हणतात, लोकेटेड आहे. ठीक आहे. तर तंजानियाची जर कॅपिटल जर बघितला, ओके, कॅपिटल, कॅपिटल कधीच ऐकलं सुद्धा नसणार नाव तुम्ही. डोडोमा नाव आहे. ओके, काय आहे? डोडोमा कॅपिटल. आणि याची जर करन्सीचा जर विचार केला, करन्सी, तर करन्सी काय आहे? त्याच्या नावावरूनच, म्हणजे करन्सी, सॉरी, जो कंट्रीचं नाव आहे ना, कंट्रीच्या नावावरूनच करन्सीचं नाव आहे. ओके, तर शिलिंग्स. ओके, शिलिंग्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शिलिंग्स असतात. एक असतो टंझानियन शिलिंग. ओके, टंझानियन शिलिंग. ओके, तर जसा रुपीज वेगवेगळ्या टाईपचे आहेत ना, जसा पाकिस्तानी रुपया, इंडियन रुपया, श्रीलंकन रुपया, नेपाली रुपया, सेशल्स रुपया. ओके, त्यानंतर अजून कोणता रुपया आहे? टोटल रुपयाचे जर प्रकार जर बघितले ना, तर 8 प्रकारचे रुपये आहेत. ओके, तर बघा इंडियन, पाकिस्तानी, नेपाली, श्रीलंका. अजून काय म्हटलं होतं तुम्हाला? शेसल्स सांगितलेलं आहे. ओके, आणि अजून मला 3 नाही आठवत. एक कंट्रीचं नाव म्हणजे तोंडावरती आहे, आठवत नाही. अशा अजून 3 कंट्रीज आहेत. बघा तो खूप फेमस आहे. अ, तो म्हणजे बेट, म्हणजे तो हे आहे ॲक्चुअली आयलंडवाली कंट्री आहे ती. खूप पिक्चरची शूटिंग वगैरे पण होते तिथे. अ, मॉरिशस. ओके, आवाज येतोय ना? मॉरिशस. मॉरिशसची पण करन्सी काय आहे? रुपयाज आहे. ओके. अफगाणिस्तान, नाही, अफगाणिस्तानचं तर अफगाणी रुपया आहे इथे. ओके. तर अशा प्रकारचे हे टोटल 8 कंट्रीज आहेत, अशा प्रकारच्या 8 कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये ज्यांची करन्सी रुपीज आहे. ओके, क्लिअर आहे? नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हिच कंट्री विल होस्ट द 2024 ऑलिम्पिक्स टू बी हेल्ड? ओके, ज्या 2024च्या ऑलिम्पिक होणार आहे, तर ते कोणती कंट्री आहे त्याला होस्ट करत आहे? ऑप्शन ए USA, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी जर्मनी. तर बघा ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. जी फ्रान्स जी कंट्री आहे ना, ती 2024चा जो ऑलिम्पिक आहे ते होल्ड करणार आहे. ओके, तर यापूर्वीचा जो ऑलिम्पिक झालेला होता त्यामध्ये नीरज चोप्रा जो आहे ना, तो काय फेकतो? भाला फेकतो. ओके, तर त्या भाला फेकला काय भेटलेला होता? गोल्ड मेडल भेटलेला होता. ओके, तर आताचा जो नेक्स्ट होणारा आहे 2024 मध्ये, तर तो कुठे होणार आहे? फ्रान्समध्ये. फ्रान्समध्ये स्पेशली कुठे होणार? पॅरिसमध्ये. तर बघा जनरली हे जे अ, 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 हे जे ऑलिम्पिक स्पोर्ट जे होतात ना, ते कॅपिटल सिटीलाच होतात. ओके, कुठं होतात? कॅपिटल सिटीमध्येच होतात. जसा फॉर एक्झाम्पल पहिला ऑलिम्पिक कुठे झालेला होता? अथेन्समध्ये झालेला होता. ओके, फर्स्ट ऑलिम्पिक अथेन्स. अथेन्स कोणाची कॅपिटल आहे? ग्रीसची कॅपिटल आहे. ओके, कशाची कॅपिटल आहे? ग्रीसची कॅपिटल आहे. तर जेवढे काही ऑलिम्पिक स्पोर्ट होतात, जसा यापूर्वीचा जो झालेला होता तो टोकियोमध्ये झालेला होता. टोकियो कशाची कॅपिटल आहे? जपानची कॅपिटल आहे. ओके, 2019चा किंवा 2020चा जो झालेला होता ना, म्हणजे 2020चा होता, 19चा होता, पण तो नंतर कोरोनामुळे त्याला पोस्टपोन करण्यात आलेला होता. ओके. हां, ठीक आहे. तर पॅरिस. ओके, पॅरिस. आणि फ्रान्सची मग करन्सी काय असणार? युरो आहे. फ्रान्सची करन्सी काय आहे? युरो. ठीक आहे. अ, नंतर बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which new sport are included in Paris Olympic 2024? तर बघा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नवीन कोणते कोणते स्पोर्ट इन्क्लूड केलेले आहेत. तर बघा क्रिकेट करणार होते, परंतु क्रिकेटला करण्यात आलेला नाही. तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला क्रिकेट दिसेल त्याला कट करून घ्या. ए मध्ये क्रिकेट दिसत आहे तर ए आन्सर होणार नाही. करणार होते त्याला, म्हणजे विचार सुरू होता, पण या याच्यामध्ये केलेला नाही. मे बी होऊ शकतं 2019चा जो होईल त्याच्यामध्ये, सॉरी 2028चा जो होईल त्याच्यामध्ये करण्यात येऊ शकतो. मग त्यानंतर आहे ब्रेकिंग, स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइम्बिंग, सर्फिंग. ओके, सर्फिंग म्हणजे हे समुद्रात सर्फिंग करतात. त्यानंतर ब्रेकिंग, स्पोर्ट क्लाइम्बिंग, पोलो, ब्रेकिंग, स्केटबोर्डिंग, सर्फिंग. तर बघा याचा आन्सर आहे ऑप्शन बी. काय आहे? ब्रेकिंग,
जो ब्रेक डान्स करतात ना, ब्रेक डान्स पण एक प्रकारचा काय आहे, स्पोर्टच आहे. ओके. त्यानंतर स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइम्बिंग आणि सर्फिंग हे 4 स्पोर्टला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे इंडियन इम्युनॉलॉजिकल लिमिटेड IIL लॉन्च्ड इंडियाज फर्स्ट इंडिजिनसली डेव्हलप हिपॅटायटिस ए व्हॅक्सीन नेम्ड ॲज. इंडिजियसली म्हणजे काय होणार, स्वदेशी. ओके, स्वतःच्या देशामध्ये तयार केलेली. स्वदेशी यालाच स्वदेशी म्हणजेच काय, इंडिजिनियसली स्वतःच्या देशात तयार केलेली एक हिपॅटायटिस व्हॅक्सिन आहे. कोणाद्वारे तयार करण्यात आलेली आहे, IIL इंडियन इम्युनॉलॉजिकल लिमिटेड. तर त्या व्हॅक्सिनचं नाव काय असं क्वेश्चन विचारलेला आहे. तर त्या व्हॅक्सिनचं नाव काय आहे, हाविशिओर आहे की हिप ए वॅक आहे की हिप वॅक ए आहे की हिप ए एंड आहे. तर बघा या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन ए, हॅविशिओर. ओके, ऑप्शन काय आहे याचा, ऑप्शन सॉरी आन्सर काय आहे, ऑप्शन ए, हॅविशिओर. आणि जो हा IIL जो आहे ना, तो आंध्र प्रदेशमध्ये लोकेटेड आहे. कुठे लोकेटेड आहे, आंध्र प्रदेशमध्ये लोकेटेड आहे. आणि बघा हे IIL जी आहे ना, याने रिसेंटली 3 व्हॅक्सिन लॉन्च केलेले आहेत. ॲज लाइक आता जी रिसेंटली जी रिसेंटली जी व्हॅक्सिन लॉन्च केली ती म्हणजे हॅविशिओर. ओके, हॅविशिओर. यापूर्वी त्यांनी मेबेला नावाची सुद्धा एक व्हॅक्सिन इंट्रोड्यूस केलेली होती. तर बघा मेबेला पर्टिक्युलरली नाव कशामुळे मिळालेलं आहे, जे व्हॅक्सिन्स आहेत. ओके, तर व्हॅक्सिनमुळेच नाव ॲज लाइक मिझल्स. ओके, मिझल्स आणि रुबेला. ओके, मिझल्स आणि रुबेलाचा मिक्सचर तयार करून काय तयार केलेलं आहे, मिबेला व्हॅक्सिन तयार केलेली आहे. त्यानंतर एक आहे टेडी वॅक नावाची व्हॅक्सिन. ओके, कोणती, टेडी वॅक. तर बघा जो तुम्ही टेडी खेळता पोरींनो, तो टेडी नाही बरं, हा टेडी वेगळा झाला. तर या टी वरून काय असणार मग, टिटॅनस असेल. ओके, काय असेल, टिटॅनस. सॉरी, टिटॅनसची स्पेलिंग, हा टिटॅनस प्लस डिफ्थेरिया. ओके, डिफ्थेरिया. तर डिफ्थेरिया आणि टिटॅनस, टी वरून टिटॅनस, डी वरून डिफ्थेरिया नावाची जी व्हॅक्सिन तयार केली त्याला टेडीवॅक नाव दिलेलं आहे. कोणी तयार केलेलं आहे, IIL इंडियन इम्युनॉलॉजिकल लिमिटेड. ओके, कुठे लोकेटेड आहे, आंध्र प्रदेशमध्ये. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन इज द नॅशनल न्यूट्रिशन मंथ सेलिब्रेटेड इन इंडिया. तर इंडियामध्ये नॅशनल न्यूट्रिशन मंथ केव्हा सेलिब्रेट केला जाते, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल की सप्टेंबर. सांगा क्वेश्चन, या क्वेश्चनचा आन्सर. बरोबर, आन्सर आहे ऑप्शन डी, सप्टेंबर. तर बघा 1 सप्टेंबर टू 7 सप्टेंबर. ओके, 1 सप्टेंबर टू 7 सप्टेंबर आपण नॅशनल न्यूट्रिशन वीक म्हणून सेलिब्रेट करतो. ओके, न्यूट्रिशनल वीक म्हणून याला सेलिब्रेट करतो. ओके, आणि मंथ जर म्हटलं तर कोणता मंथ येणार मग, सप्टेंबर महिन्यामध्ये नॅशनल न्यूट्रिशन वीक येतो, तर त्याला आपण न्यूट्रिशनल मंथ म्हणून सुद्धा सेलिब्रेट करू शकतो. आणि ब्रेस्ट फिडिंग वीक कोणता असतो मग, ब्रेस्ट फिडिंग वीक कोणता आहे, ब्रेस्ट फिडिंग वीक. तर बघा ब्रेस्ट फिडिंग वीक जो आहे ना, तो 1 ऑगस्ट टू 7 ऑगस्ट असतो. ओके, कोणता असतो, 1 ऑगस्ट टू 7 ऑगस्ट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे हु लॉन्च द कॅम्पेन पोषण भी पढाई भी इन इंडिया. ओके, तर पोषण भी आणि पढाई भी नावाचा जो कॅम्पेन आहे तो कोणी लॉन्च केलेला आहे. ऑप्शन ए नितीश कुमार, ऑप्शन बी स्मृती इराणी, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी पियुष गोयल. सांगा. हम्म. बघा या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी, स्मृती इराणी. ओके, तर ह्या स्मृती इराणी या काय आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत. कोणत्या मिनिस्ट्रीच्या कॅबिनेट मिनिस्टर आहेत, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. ओके, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट नावाची जी मिनिस्ट्री आहे, तर त्या मिनिस्ट्रीचे काय आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत. ओके, त्यांनी कोणता कॅम्पेन लॉन्च केलेला आहे, पोषण भी अँड पढाई भी. तर हे कोणासाठी, बेसिकली जे अंगणवाडी सेंटर मध्ये जे लोक जातात, म्हणजे अंगणवाडीमध्ये कोण लोक जातात, बिलो 6 इयर एज जे लोक असतात, म्हणजे मुलं मुली जे असतात. ओके, चाइल्ड जे असतात, तर त्यांना आपण कुठे पाठवतो, अंगणवाडीमध्ये पाठवतो ना. तर अंगणवाडीमध्ये त्यांना ते बघा खिचडी खायला भेटते, कधी आजकाल तर अंडे वगैरे पण देतात, सोजी वगैरे देतात, ते सत्तूचा पीठ वगैरे देतात, बरोबर की नाही. तर हे बेसिकली अंगणवाडी सेंटरसाठी ही स्कीम लॉन्च करण्यात आलेली आहे. कोणत्या, मग त्यामध्ये कोणते चाइल्ड कव्हर होणार, बिलो 6 इयर एजचे
चाइल्ड यामध्ये कव्हर होणार. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु रिलीज द बुक नए भारत का संवेद. ओके, नए भारत का संवेद नावाचा बुक कोणी रिलीज केलेला आहे, त्यालाच इंग्लिशमध्ये संवेदा ऑफ न्यू इंडिया. न्यू इंडियाचा संवेदा ऑफ न्यू इंडिया हे बुक कोणी रिलीज केलेली आहे ऑन 7 डिसेंबर 2023. तर कोणी लॉन्च केलेली आहे बुक किंवा कोणी रिलीज केलेली आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू, ऑप्शन सी जगदीप धनखड, ऑप्शन डी रामनाथ कोविंद. तर बघा या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन डी रामनाथ कोविंद. तर बघा हे रामनाथ कोविंद आधी आपल्या भारताचे प्रेसिडेंट होते. आता करंटली प्रेसिडेंट कोण आहे? द्रौपदी मुर्मू आहे. ओके, कोण आहे? द्रौपदी मुर्मू. नरेंद्र मोदी कोण आहे? प्राईम मिनिस्टर आहे. ओके, जगदीप धनखड, जगदीप धनखड कोण आहे? मग व्हाईस प्रेसिडेंट आहे. ओके, कोण आहेत? व्हाईस प्रेसिडेंट. ठीक आहे. तर हे जे व्हाईस प्रेसिडेंट जे असतात, ऑलवेज लक्षात ठेवा, नेहमी कोणीही असेल व्हाईस प्रेसिडेंट आपल्या भारताचा, तो ऑलवेज राज्यसभेचा स्पीकर असेल. ओके, राज्यसभेचा स्पीकर असणार. जो आपल्या भारताचा व्हाईस प्रेसिडेंट असेल तो कोण असेल? राज्यसभाचा स्पीकर असेल. आणि लोकसभाचा स्पीकर कोण आहे? मग लोकसभा स्पीकर ओम बिर्ला आहे. ओके, कोण आहे? ओम बिर्ला. ठीक आहे, क्लिअर आहे? क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन इंडिया इन 2024 नॅशनल क्रिएटर अवॉर्ड हेल्ड ऑन. तर बघा आत्ता रिसेंटली हा झालेला आहे नॅशनल क्रिएटर अवॉर्ड. तर बघा हे बेसिकली जे युट्यूबर्स आहेत, ओके, युट्यूबर्स चे ज्याला आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा म्हणतो, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर यांना वेगवेगळ्या फील्डमध्ये, कोणी जे गेमर्स आहेत, ओके, जे गेमिंग करतात, काही लोक हिस्ट्री सांगतात इंडियाची किंवा पूर्ण भारताची किंवा वर्ल्ड हिस्ट्री वगैरे एक्सप्लेन करतात, काही लोक पॉलिटिकल जे आस्पेक्ट्स आहेत ते समजावून सांगतात. ओके, तर अशा टाईपचे जे युट्यूबर्स आहेत तर यांना एक नॅशनल क्रिएटर अवॉर्ड म्हणून स्कीम लॉन्च केली. तर ही स्कीम म्हणजे हे अवॉर्ड कोणाद्वारे देण्यात आलेले? प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीद्वारे देण्यात आलेले आहे. तर हे भारतामध्ये 2024 मध्ये किंवा देण्यात आलेले होते. तर 6 मार्च 2024, 7 मार्च 2024, 8 मार्च 2024 की 9 मार्च 2024. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन सी 8 मार्च 2024 ला अशा टाईपचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. तुम्ही बघितले असणार मे बी इंस्टाग्रामच्या रीलवरती वगैरे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द थीम ऑफ इंटरनॅशनल वुमन्स डे. ओके, तर बघा आपण जनरली वुमन्स डे केव्हा सेलिब्रेट करत असतो? 8 मार्चला करत असतो. ओके, नेहमी युजली 8 मार्चला आपण इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. तर या वर्षी जे 2024चा वुमन्स डे सेलिब्रेट करण्यात आलेला आहे, तर त्याची थीम काय होती? ऑप्शन ए इन्व्हेस्ट इन वुमन एक्सेलरेट प्रोग्रेस, ऑप्शन बी जेंडर इक्वेलिटी टुडे फॉर सस्टेनेबल टुमॉरो, ऑप्शन डी डिजिटल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वेलिटी, ऑप्शन डी थिंक इक्वल बिल्ड स्मार्ट इनोव्हेट फॉर चेंज. तर सांगा या क्वेश्चनचा आन्सर. आता तुम्हा पोरींना माहिती असायला पाहिजे. मुलींना तर नक्की माहित असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. इट्स ओके, नसेल माहित काही हरकत नाही. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, इन्व्हेस्ट इन वुमन ऍक्सेलरेट प्रोग्रेस. तर जेवढा काही म्हणजे म्हणजे जेवढा इनपुट देता येईल इन वुमन करिता, म्हणजे ॲज लाईक फायनान्शियल इनपुट झाला किंवा त्याच्यानंतर एज्युकेशनल इनपुट झाला, म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या फॅसिलिटी अवेलेबल करून देण्यासाठी, कशाकरिता? प्रोग्रेस ऍक्सेलरेट करण्याकरिता, जे प्रोग्रेस आहे वुमनची प्रोग्रेस इन्क्रीज करण्याकरिता. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑन द विच रिव्हर द वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंट प्लॅन टू डेव्हलप टी पार्क. ओके, तर कोणत्या बँक ऑफ रिव्हरवरती वेस्ट बेंगॉलच्या सरकारने असं म्हणजे प्लॅन केलेला आहे? काय प्लॅन केलेला आहे? टी पार्क डेव्हलप करण्याचा. ओके, तर ऑप्शन ए गंगा रिव्हर, ऑप्शन बी हुगली रिव्हर, ऑप्शन बी अंजना रिव्हर, ऑप्शन डी कलिंदी रिव्हर. तर बघा वेस्ट बेंगॉलची मेन रिव्हर जर म्हटलं तर हुगली रिव्हर आहे. ओके, हुगली नदी. तर या क्वेश्चनचा आन्सर काय येणार? ऑप्शन बी हुगली नदी. ठीक आहे. कोलकाता कोणत्या कोणत्या रिव्हरवरती लोकेटेड आहे? हुगली नदीवरतीच लोकेटेड आहे ना कोलकाता, बरोबर की नाही? जो फेमस हावडा ब्रिज आहे बघा, हावडा ब्रिज, तर कशावरती आहे फेमस हावडा ब्रिज?
हुगली नदीवरतीच आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. What is the brand name of environmental label under the Indian Forest and Wood Certification Scheme recently launched by the Environment Ministry? ओके, तर एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री थ्रू एक स्कीम लॉन्च करण्यात आलेली आहे. कोणती स्कीम लॉन्च करण्यात आलेली आहे? इंडियन फॉरेस्ट अँड वूड सर्टिफिकेशन स्कीम लॉन्च करण्यात आलेली आहे. ओके, तर त्याचा ब्रँड नेम काय आहे ते आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ऑप्शन ए वृक्षा, ऑप्शन बी हरित, ऑप्शन सी प्रमाण, ऑप्शन सी वनीकरण. बघा, हा ऑप्शन सी पाहिजे होता, टायपिंग मिस्टेक आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन सी प्रमाण. ओके, काय आहे? ऑप्शन सी प्रमाण आन्सर करेक्ट आहे. ओके, 27 झाला. त्यानंतर आहे 28. द नमस्ते पोर्टल वॉज इन न्यूज इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग फील्ड. तर बघा, हे जे नमस्ते पोर्टल जो आहे तो कोणत्या फील्डच्या रिलेटेड आहे, ते रिसेंटली लॉन्च करण्यात आलेला आहे आणि कोणत्या फील्डच्या रिलेटेड आहे ते आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. ऑप्शन ए ट्रेडिशनल मेडिसिन, ऑप्शन बी स्पेस रिसर्च, ऑप्शन सी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, ऑप्शन डी एज्युकेशन टेक्नॉलॉजी. तर बघा, नमस्ते पोर्टल जो आहे ना तो ट्रेडिशनल मेडिसिनच्या रिलेटेड आहे. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच इंडियन बॉलर वॉज अवॉर्डेड विथ अर्जुना अवॉर्ड. तर बघा, कोणता इंडियन बॉलर आहे की ज्याला अर्जुना अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर बघा, बेसिकली जो अर्जुना अवॉर्ड जो असतो ना तो कोणाद्वारे दिला जातो, म्हणजे कोणाद्वारे प्रेझेंट केला जातो? जे आपलं प्रेसिडेंट असतात, भारताचे जे प्रेसिडेंट असतात त्यांच्याद्वारे प्रेझेंट केला जाते. ओके, तर प्रेसिडेंट कोण आहेत आता सध्या? द्रौपदी मुर्मू. ओके, द्रौपदी मुर्मू आहे. ओके, ठीक आहे. पहिली एसटी महिला आहेत ह्या की ज्या म्हणजे प्रेसिडेंट झालेले आहेत. ओके, राष्ट्रपती झालेले आहेत. तर राष्ट्रपतीद्वारा दिल्या जाते. तर कोणता बॉलर आहे सांगा? बादल, जेवढे काही मेल कॅन्डिडेट आहेत ना इथे त्यांना तर माहितीच असायला पाहिजे. बादल आहे, अजून कोण आहे? बाकी तर कोणी नाही. ठीक आहे, काय असेल याचा आन्सर? कोणत्या बॉलरला अर्जुना अवॉर्ड भेटलेला आहे? बघा, या क्वेश्चनचा आन्सर आहे सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे, बरोबर आहे. ऑप्शन ए मोहम्मद शमी. ओके, तर मोहम्मद शमीला का बरं देण्यात आलेला आहे? बघा, जो वर्ल्ड कप 2023 झालेला. ओके, 50-50 वर्ल्ड कप झालेला आहे ना, बरोबर, 50-50 ओडीआय त्यालाच काय म्हणूयात आपण, ओडीआय वर्ल्ड कप झालेला किंवा नोव्हेंबरमध्ये झालेला होता, बरोबर. 19 नोव्हेंबरला लास्ट मॅच होती इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया विन झालेला आहे आणि ऑस्ट्रेलियाने हा टायटल किती वेळा मिळवलेला आहे? टोटल 6 टाइम वेळा मिळवलेला आहे. ओके, किती वेळा मिळवलेला आहे? किती वेळा त्यांनी वर्ल्ड कप फायनल जिंकलेला आहे? ओडीआय वर्ल्ड कप 6 वेळा जिंकलेला आहे ओडीआय वर्ल्ड कप. बघा, 1999, 2003 आणि 2007चा जो वर्ल्ड कप होता ना, हे तिन्ही वर्ल्ड कप कंटिन्युअसली ऑस्ट्रेलियाने जिंकलेले आहेत. ओके, हॅट्रिक केली होती वर्ल्ड कपची त्यांनी जिंकण्याची. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 2019चा सुद्धा 2019चा कोणाला भेटलेला होता? इंग्लंडला भेटलेला होता आणि 23चा कोणाला भेटलेला आहे? ऑस्ट्रेलियाला परत भेटलेला आहे. ओके, 2019 मध्ये स्टीव्ह वॉ कॅप्टन होता. 2023 मध्ये कोण? रिकी पॉन्टिंग. आणि 2007 मध्ये आय थिंक रिकी पॉन्टिंगच होता की मायकल क्लार्क होता. मायकल क्लार्क होता 2007 मध्ये. ओके, कॅप्टन. ठीक आहे. ठीक आहे. तर हा झाला अर्जुना अवॉर्ड बद्दल कोणाला भेटलेला आहे? मोहम्मद शमीला भेटलेला आहे. ओके, आणि नेक्स्ट आता जो वर्ल्ड कप होणार आहे 2024 मध्ये T20 वर्ल्ड कप होणार आहे. ओके, T20 वर्ल्ड कप होणार आहे. तो कुठे होणार आहे? तो सुद्धा ऑस्ट्रेलियामध्येच होणार आहे. ओके, तो कुठे होणार आहे? ऑस्ट्रेलियामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे हु आर ऑनर्ड विथ प्रेस्टिजियस भारतरत्न अवॉर्ड 2024 एक्सेप्ट. बघा, या ठिकाणी एक्सेप्ट म्हटलेला आहे. एक कोणाला तरी सोडून बाकी सगळ्यांना भेटलेला आहे. तर कोणाला नाही भेटलेला ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, वेट, यापूर्वीचा एक थोडासा मला सांगायचा सुटलेला आहे. बघा, हा जो आहे ना अर्जुना अवॉर्ड जो आहे ना, सेकंड सेकंड हायेस्ट अवॉर्ड आहे स्पोर्टमध्ये, स्पोर्टच्या कॅटेगरीमध्ये सेकंड हायेस्ट अवॉर्ड आहे. ओके, आणि फर्स्ट हायेस्ट अवॉर्ड कोणता असेल मग? फर्स्ट हायेस्ट अवॉर्ड इन स्पोर्ट कोणता आहे? मेजर ध्यानचंद अवॉर्ड आहे. ओके, कोणता आहे? मेजर ध्यानचंद अवॉर्ड.
तर मेजर ध्यानचंद अवॉर्ड कोणाच्या कोणाच्या नावावरती दिलेला आहे? ध्यानचंद, मेजर ध्यानचंदच्या नावावरती दिलेला आहे. याला हॉकीचा जादूगर म्हणतात. ओके, काय म्हणतात? हॉकीचा जादूगर. ठीक आहे. खूप जबरदस्त हॉकी खेळायचा. जेव्हा हा जर्मनीमध्ये हॉकी खेळायला गेलेला होता, तर तो जो हिटलर होता याने त्याची ते हॉकीची स्टिक तोडून बघितली होती, की याच्या हॉकीच्या स्टिकमध्ये मॅग्नेट लपवून ठेवलेला आहे म्हणून. ओके. हं. USA वेस्ट इंडिज शेअर करणार ना सर? हां, करेक्ट, करेक्ट. माझं ते सांगताना थोडं मिस्टेक झालेली आहे. बरोबर आहे. USA आणि वेस्ट इंडिजमध्ये आहे. बरोबर आहे. माझं ते सांगताना चुकलेलं आहे, की जो वर्ल्ड कप जो होणार आहे, आता येणारा अपकमिंग T20 वर्ल्ड कप तो USA आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. तो ऑस्ट्रेलिया नाही होणार. बरोबर आहे. ठीक आहे. हॉकीचा जादूगार म्हणत होते आणि 29th ऑगस्ट जो असतो ना, त्याला आपण नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. ओके. ठीक आहे. आणि या ठिकाणी जो क्वेशन जो होता कशाचा? ऑस्ट्रेलिया जो सांगितलेला होता T20 वर्ल्ड कपचा, तर तो ऑस्ट्रेलियानं कन्सिडर करतं त्याला USA अँड वेस्ट इंडिज शेअर करणार आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर यापैकी कोणाला भेटलेला नाही. तर कर्पूरी ठाकूरला भेटलेला आहे. एम.एस. स्वामीनाथन बघा, मनकोंबू समसिवन स्वामीनाथन म्हणजेच कोण? एम.एस. स्वामीनाथन. तर याला बघा, यांना हरित क्रांतीचा जनक म्हणतात. ओके. काय म्हणतात? ग्रीन रिव्होल्यूशनचा जनक कोणाला म्हटलं जाते? एम.एस. स्वामीनाथन यांना म्हटलं जातं. यांना सुद्धा भेटलेला आहे. पी.व्ही. नरसिम्हा रावला सुद्धा भेटलेला आहे. लालकृष्ण अडवाणीला भेटलेला आहे. नरेंद्र मोदीला नाही भेटलेला आहे. ओके. नरेंद्र मोदी यांना नाही भेटलेला आहे. मग कोण आहे? चौधरी चरण सिंग. तर बघा, हे जाट कम्युनिटीचे आहेत. हरियाणा स्टेट सोबत बिलॉंग करतात. हे हरियाणाचे सीएम वगैरे पण राहिलेले आहेत 2-3 वेळा. ओके. तर कर्पूरी ठाकूर हे कुठचे? आय थिंक बिहारचे आहे. ओके. मनकोंबू शिवन स्वामीनाथन म्हणजेच एम.एस. स्वामीनाथन कोणत्या रिलेटेड आहेत? हरित क्रांतीच्या रिलेटेड आहेत. बघा, पी.व्ही. नरसिम्हा राव. पी.व्ही. नरसिम्हा राव आपल्या इंडियाचे प्राईम मिनिस्टर होते. केव्हा होते? 1991 टू 1995 पर्यंत होते. ओके. तर बघा, यांच्याच काळामध्ये एल-पी-जी मॉडेल इंट्रोड्यूस झाला इंडियामध्ये. ओके. एल-पी-जी मॉडेल इंट्रोड्यूस झालेला आहे आणि यांनी या काळामध्ये जो 1991 ते 1995च्या काळामध्ये फूड सेफ्टीवरती खूप जास्त भर दिला. ओके. फूड सेफ्टी, अन्न सुरक्षावरती खूप जास्त भर दिला आणि हा एल-पी-जी मॉडेल म्हणजे काय? लिक्विड पेट्रोलियम गॅस का? नाही. हा काय होणार? एल-पी-जी म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. बघा, भारताची इकॉनॉमी कशी होती पहिले 1991च्या आधी? 1991च्या आधी फक्त भारतासोबतच ट्रेड करायचं, म्हणजे बाहेरच्या देशासोबत बाहेरच्या कंपन्या येऊन भारतात कधीच इन्व्हेस्ट करत नव्हत्या. आता जे Fordची कंपनी दिसेल किंवा BMW दिसेल किंवा Audiची कंपनी दिसते किंवा ह्या व्हेरियस कंपनी म्हणजे iPhoneची कंपनी आलेली आहे इंडियामध्ये, म्हणजे त्यांचे प्लांट आलेले आहेत. पूर्वी नव्हते. पूर्वी ते त्यांच्या ते दुसऱ्या देशात करू शकत होते, पण आपल्या देशात करू शकत नव्हते. परंतु आपल्या देशाची इकॉनॉमी इतकी डाऊन झाली होती, की त्यामध्ये एल-पी-जी मॉडेल इंट्रोड्यूस करावा लागला आणि मग भारत म्हणजे यामध्ये एफ-डी-आय आले. एफ-डी-आय म्हणजे काय? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स आले इंडियामध्ये. ओके. वेगवेगळ्या टाइपच्या कंपन्या झाल्या आणि त्याच्यामुळे कसं झालं? भारताची इकॉनॉमी बूस्ट झाली. कशी बूस्ट होणार? लोकांना जॉब भेटणार. बरोबर की नाही? लोकांना जॉब भेटणार. लोकांना जॉब भेटेल, एम्प्लॉयमेंट भेटेल, तर लोकांकडे पैसा येईल. तेव्हा ते लोकं पैसा खर्च करू शकणार ना मार्केटमध्ये. तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यायला लागले केव्हा? 1991 मध्ये. आणि त्यावेळेस गव्हर्नर कोण होता? रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर, आरबीआयचा गव्हर्नर कोण होता? जे आपल्या भारताचा पीएम राहून गेलेला आहे. ते फेटेवाला. त्यांचं नाव काय? एस-एम-एस. सरदार मनमोहन सिंग. ओके. कोण होते? सरदार मनमोहन सिंग आरबीआयचे गव्हर्नर होते. ओके. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आहे, रिसेंटली द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय इम्पोज्ड रिस्ट्रिक्शन ऑन व्हिच पेमेंट बँक. बघा, आरबीआयने कोणत्या पेमेंट बँकवरती रिस्ट्रिक्शन इम्पोज केलेले आहेत? एअरटेल पेमेंट बँक, पेटीएम पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक की इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी, पेटीएम पेमेंट बँक. ओके. तर पेटीएम पेमेंट बँकवरती आरबीआयचे गाईडलाईन्स फॉलो करत नव्हते, त्याच्यामुळे त्यांना रेस्ट्रिक्शन इम्पोज करण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 32. वेट, यामध्ये एक हां, बघा, हा जो आहे ना भारतरत्न जो आहे ना, हा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे. आपल्या भारताचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड कोणता आहे? भारतरत्न आहे. ओके.
भारत रत्न. त्याच्यानंतर हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड झाला. त्यानंतर जो सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे, सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड कोणता आहे मग? पद्मविभूषण आहे. ओके, कोणता आहे? पद्मविभूषण. आणि थर्ड हायेस्ट कोणता असेल मग? पद्मभूषण असेल. ओके, कोणता असेल? पद्मभूषण असेल. ओके, क्लिअर आहे? हां. त्यानंतर असं भारताच्या म्हणजे असे कोणते 2 व्यक्ती आहेत, की जे भारताचे नागरिक नसताना सुद्धा भेटलेला आहे? एक आहे नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला कुठचा आहे? साऊथ आफ्रिकेचा आहे. ओके, नेल्सन मंडेला. आणि एक पाकिस्तानी आहे. पाकिस्तानीचं नाव काय मला आठवत नाही. गफ्फार, अब्दुल गफ्फार का काहीतरी असं नाव आहे. तर थोडं तुम्ही एकदा बघून घ्या. ओके, चालेल? हां, ते नॉन इंडियन आहेत. ओके, एन-आर-आय आहेत. नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया. त्यांना भेटलेला आहे. ओके. त्यानंतर आहे इंडियाज फर्स्ट इंडिजिनस हायड्रोक्सी युरिया ओरल सस्पेन्शन. इंडिजिनस म्हणजे काय? स्वदेशी. म्हणजे स्वतः तयार केलेला हायड्रोक्सी युरिया ओरल सस्पेन्शन तयार केलेला आहे. हॅज बीन डेव्हलप फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग डिसीज. तर कोणत्या डिसीजसाठी हायड्रोक्सी युरिया ओरल सस्पेन्शन तयार केलेलं आहे भारताने? सांगा. सांगा, हेल्थच्या रिलेटेड आहे. करेक्ट आहे शीतल. कशाच्या रिलेटेड आहे हा? सिकल सेल. ओके, तर हायड्रोक्सी युरिया ओरल सस्पेन्शन कशासाठी तयार केलेलं आहे? सिकल सेल साठी तयार केलेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. वेट, 32 झालं ना? हा, 33. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, हु इज द करंट हेल्थ मिनिस्टर ऑफ इंडिया. तर भारताचा करंट हेल्थ मिनिस्टर कोण आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर सांगा कोण आहे? डॉक्टर हर्षवर्धन, डॉक्टर प्रसादीलाल मीना, मिस्टर अमित शहा, मनसुख मंडविया. तर बघा, या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन डी, डॉक्टर मनसुख मंडविया. ओके, सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे. हर्षवर्धन आधी होते पण आता नाही आहेत, त्यांच्या जागी मनसुख मंडवियाला करण्यात आलेला आहे. ओके, अमित शहा काय आहेत? होम मिनिस्टर आहेत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आहे, हु इज द करंट डायरेक्टर ऑफ एम्स दिल्ली. बघा, एम्स बघा, जेवढे काही एम्स आहेत ना, सगळ्या एम्सचे डायरेक्टरचे नावं माहीत ठेवा. तुम्ही लिस्ट डाउनलोड करा आज, कारण की हा क्वेश्चन खूपदा विचारलेला आहे, म्हणजे मॅक्झिमम टाइम विचारलेला आहे नॉर्सेट मध्ये, की एम्सचा डायरेक्टर कोण आहे म्हणून. तर ऑप्शन ए रणदीप गुलेरिया, ऑप्शन बी एम श्रीनिवासन, ऑप्शन डी डॉक्टर अजय सिंग, ऑप्शन डी प्रोफेसर मीनू सिंग. कोण आहे? सांगा, एम्स दिल्लीचा डायरेक्टर कोण आहे? करंटली डायरेक्टर कोण आहे? बघा, आता जो करंटली डायरेक्टर जे आहेत ना, ते आहे डॉक्टर एम श्रीनिवासन आहे. ओके, आधी होते एम्स दिल्लीचे डायरेक्टर कोण होते? रणदीप गुलेरिया, परंतु आता नाही. आता कोण आहे? एम श्रीनिवासन आहे. त्यांच्या जागी कोण आलेला आहे? एम श्रीनिवासन. त्यानंतर आहे अजय सिंग. अजय सिंग जो आहे ना, तर तो एम्स भोपालचा आहे. ओके, कुठचे आहे? एम्स भोपाल. ओके, एम्स भोपालचा कोण आहे? अजय सिंग आहे. आणि मिनू सिंग आय थिंक एम्स ऋषिकेशचे आहे. ओके, एम्स ऋषिकेशचा कोण आहे? मिनू सिंग आहे, आय थिंक सो. ठीक आहे. त्यानंतर बघूयात, बाकीचे तुम्ही डायरेक्टरच बघून घ्या आज, लिस्ट डाउनलोड करून घ्या आणि बघून घ्या. त्यानंतर रिसेंटली न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, ओके, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड हॅज अनाउन्स्ड NSIL. NSIL ने काय अनाऊन्स केलेलं आहे? टू लॉन्च GSAT-20 विच रॉकेट, कोणत्या रॉकेट सोबत त्याला सोडणार आहे GSAT-20 ला. ओके, तर बघा, हे कसं असतं, हा जो हे जे रॉकेट जे असतात ना, याला आपण लॉन्च व्हेकल म्हणतो. ओके, काय म्हणणार याला? लॉन्च व्हेकल. ओके, तर हे लॉन्च, कोणत्या लॉन्च व्हेकल सोबत आपण GSAT-20 पाठवणार आहोत? LVM-3. LVM-3 चा फुल फॉर्म लॉन्च व्हेकल, काय होतं? लॉन्च व्हेकल मोटर होते की मशीन होते? काहीतरी होतं, असंच टाईपचं होतं, लॉन्च व्हेकल काहीतरी म्हणतात त्याला. लॉन्च व्हेकल, हां, विथ रॉकेट. तर ह्या क्वेश्चन नंबर 35चा जो आन्सर आहे ना, ऑप्शन बी, फाल्कन 9ने पाठवणार आहे. ओके, कशाने पाठवणार? नाही, ऑप्शन ए इज करेक्ट, रॉंग आहे. ओके, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. तर या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? ऑप्शन बी आहे. तर बघा, यापूर्वी चंद्रयान पाठवलेला होता, बरोबर, सक्सेसफुल लँडिंग झालेली आहे चंद्रयानची. चंद्रयानला आपण कोणत्या व्हेकल थ्रू पाठवलेला आहे? LVM-3M4. ओके, लॉन्च व्हेकल मोटर, हा मोटर होतो याचा, लॉन्च व्हेकल मोटर होतो. ओके, तर लॉन्च व्हेकल मोटर LVM
M3M4 नी पाठवलेला होता. ओके. आणि हे कोणाद्वारे पाठवला गेलेला होता? इस्रो म्हणजे काय होतो? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन होतं. याचा हेडक्वार्टर कुठे लोकेटेड आहे? हेडक्वार्टर बेंगळुरूमध्ये लोकेटेड आहे. ओके. कुठे लोकेटेड आहे? बेंगळुरूमध्ये. आणि हे इस्रोद्वारे हे जनरली कुठून लॉन्च केले जातात? जो आंध्र प्रदेशमध्ये एक श्रीहरिकोटा नावाचा जो प्लेस आहे. ओके. श्रीहरिकोटा नावाचा जो प्लेस आहे, लॉन्च व्हेइकल सेंटर आहे. सॉरी, लॉन्चिंग पॅड आहे तिथे. तर त्या लॉन्चिंग पॅडवरून याला कोणती हे रॉकेट्स वगैरे सोडल्या जातात आणि हेडक्वार्टर कुठे आहे? बेंगळुरू. बेंगळुरू कशाची कॅपिटल आहे? कर्नाटकाची कॅपिटल आहे. ओके. कर्नाटकाची कॅपिटल काय आहे? बेंगळुरू. ओके. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, where has PM Modi recently inaugurated the country's longest कंट्रीचा सगळ्यात लॉंग ब्रिज जो आहे अटल सेतू नावाचा, तो पीएम मोदीने कुठे इनॉग्रेट केलेला आहे? ऑप्शन ए लक्षद्वीप, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी दिल्ली. काय असेल आन्सर? सांगा आता. याचा आन्सर माहिती असायलाच पाहिजे. सांगा. नाही माहिती? अरे बाबा, अटल सेतू जो आहे तो महाराष्ट्रामध्ये तयार केलेला आहे. ओके. कुठे तयार केलेला आहे? महाराष्ट्रामध्ये. हा कोणत्या कोणत्या प्लेसला कनेक्ट करतो? सेवरी टू न्हावाशेवा. ओके. न्हावाशेवा या 2 प्लेसला कनेक्ट करतो. ओके. शेवरू टू न्हावाशेवा. ठीक आहे. समुद्रामधून जाणारा सगळ्यात लांब ब्रिज आहे. 7.2 किलोमीटर, 7.9 किलोमीटर समथिंग आहे. मला एक्झॅक्टली माहिती नाही. बघून घ्या तुम्ही एकदा नेटवरती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिसेंटली डिस्कस CAR टी सेल थेरपी इज रिलेटेड टू. बघा, टी सेल, बघा सेलच्या रिलेटेड थेरपी आली तर ते कशाच्या रिलेटेड असेल? तुम्ही डायरेक्टली याला गेस करू शकता. बरोबर आहे. डाऊट आहे यामध्ये. एकाने बी आन्सर केलेला आहे, दोघांनी डी आन्सर केलेला आहे. 2 बी 2 डी. बघा, ज्या ह्या टी सेल ज्या आहेत ना, ह्या याच्या रिलेटेड आहेत, कॅन्सर सेलच्या रिलेटेड आहेत. ओके. हां. तर रिसेंटली डिस्कस CAR टी सेल थेरपी इज रिलेटेड टू. तर हे बघा, हे टी सेल थेरपी कशाच्या रिलेटेड आहे? कॅन्सरच्या रिलेटेड आहे. ओके. क्लिअर आहे? 37. हां. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिसेंटली द कोर्ट ऑफ विच कंट्री हॅज रिलीज ऑल द 8 फॉर्मर इंडियन मराईन्स हू वेअर असाइन डेथ पेनल्टी. बघा, आपल्या भारताचे 8 मराईन हे होते, मग म्हणजे ते तैराकी होते किंवा सॉरी शिपवरती जाणारे लोक होते, तर त्यांना बंदी करण्यात आलेलं होतं एका कंट्रीद्वारा. ओके. आणि त्या कंट्रीद्वारा बंदी तर करण्यात आला होता. इव्हन त्यांना डेथ पेनल्टी सुद्धा अनाऊन्स करण्यात आलेली होती. ओके. त्यांना म्हणजे फाशीची शिक्षा देणार होते, परंतु मग त्या ठिकाणी इंडियन गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी काही हरकत केली. ओके. जे फॉरेन मिनिस्टर होते, कोण आहेत? फॉरेन मिनिस्टर एस जयशंकर यांनी थोडा मग इंटरफेअर केला आणि त्यांना सोडवण्यात आलं आणि इंडियामध्ये वापस पण करण्यात आलेलं आहे. तर ती कोणती कंट्री होती? ऑप्शन ए कतार. ओके. कोणती कंट्री होती? कतार. कतारची कॅपिटल काय आहे? दोहा. ओके. कतारची कॅपिटल काय आहे? दोहा आहे. ओके. बघा, कुवेतची जी कॅपिटल, कुवेतची कॅपिटल मला आठवत नाही. वेट, मी बघून घेतो. अल असीमा असं नाव आहे. ओके. कसं नाव आहे? अल असीमा असा टाईपचं नाव आहे. कॅपिटल झाले. ओके. आणि हा जो कुवेतची जी करन्सी आहे ना, ही आहे दिनार. ओके. कोणती करन्सी आहे? दिनार. याचा जर शॉर्ट फॉर्म जर बघितलं ना, KWD आहे. आणि ही वर्ल्ड मधली सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट करन्सी आहे. ओके. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट करन्सी कोणती आहे वर्ल्ड मध्ये? कुवेती दिनार आहे. ओके. राहील लक्षात. जवळपास इंडियाच्या कंपॅरिझन मध्ये 270 रुपीज आहे. ओके. जेव्हा आपण 270 रुपीज जर घेऊन गेला ना त्यांच्या करंटीमध्ये, सॉरी त्यांच्या कंट्रीमध्ये, तर एक कुवेती दिनार होईल.
ओके. जसा US डॉलरचा रेट किती आहे आता सध्या 82 वगैरे समथिंग सुरू आहे. ओके. तर आपण ₹82 जर घेऊन गेलं तर आपल्याला किती भेटणार? $1 भेटणार. त्याचप्रमाणे ₹270 घेऊन गेला तर 1 कुवेती दिनार भेटेल. ओके. तर वर्ल्डची सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट करन्सी जर म्हटलेलं ना, तर ते कोणती आहे? कुवेती दिनार आहे. ओके. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन आयुष्यमान भारत योजना वॉज इस्टॅब्लिश. हा क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. 2021च्या फर्स्ट शिफ्टमध्ये विचारलेला आहे. जे मी दिलेलं होतं, मी पास पण झालेलो होतो. ठीक आहे, इट्स ओके. ऑप्शन आहे 23 ऑक्टोबर 2018, 23 सप्टेंबर 2018, 2 ऑक्टोबर 2014, 2 ऑक्टोबर 2011. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी 23 सप्टेंबर 2018. तर आयुष्यमान भारत योजना केव्हा इस्टॅब्लिश करण्यात आलेली, केव्हा लॉन्च करण्यात आलेली आहे? केव्हा लॉन्च करण्यात आलेली आहे? 23 सप्टेंबर 2018 ला लॉन्च करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, हेडक्वार्टर ऑफ WHO इज लोकेटेड. मगाशीच हा क्वेश्चन आपण डिस्कस केलेला होता. बरोबर की नाही? बरोबर. तर कुठे लोकेटेड आहे? ऑप्शन बी जिनेवा, स्वित्झर्लंड. ओके. तर स्वित्झर्लंडची जी कॅपिटल आहे, ओके, मी कॅपिटल ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला जेव्हा फाउंडेशनला आपण स्टार्ट केलेला होता. कॅपिटल काय आहे? बर्न नावाची जी सिटी आहे, ओके, बर्न, ती काय आहे? स्वित्झर्लंडची कॅपिटल आहे. त्यानंतर स्वित्झर्लंडची जर करन्सी जर बघितलं तर स्वित्झर्लंडची करन्सी काय आहे? स्विस काय यार, फ्रँक, स्विस फ्रँक आहे. ओके. काय आहे? स्विस फ्रँक. स्वित्झर्लंडची करन्सी काय आहे? स्विस फ्रँक आहे. ओके. क्लिअर आहे? त्यानंतर नेक्स्ट, आणि हा WHO डे केव्हा सेलिब्रेट केला जाते? 7 एप्रिलला सेलिब्रेट केला जाते. ओके. केव्हा सेलिब्रेट केला जातो? 7 एप्रिलला. का बरं? कारण की 7 एप्रिल 1945 मध्ये हा इस्टॅब्लिश झालेला होता. बरोबर. म्हणून याला WHO डे किंवा याला वर्ल्ड हेल्थ डे सुद्धा म्हणतो. वर्ल्ड हेल्थ डे सुद्धा म्हटलं जाते. ओके. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वच्छ भारत दिवस इज सेलिब्रेटेड ऑन विच डेट इन इंडिया. तर बघा, स्वच्छ भारत दिवस केव्हा सेलिब्रेट केला जातो? बघा, स्वच्छ भारत अभियान केव्हा स्टार्ट झालेला होता? तो क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे 2021च्या याच्यामध्ये. तर स्वच्छ भारत किंवा आपण दिवस कोणत्या तारखेला सेलिब्रेट करतो? 2 ऑक्टोबर, गांधी जयंती असते. ओके. कोणती जयंती असते? गांधी जयंती असते. तर या तारखेला आपण काय सेलिब्रेट करतो? लाल बहादूर शास्त्रीची पण जयंती असते. ओके. तर 2 ऑक्टोबरला आपण स्वच्छ भारत दिवस म्हणून. तर हे कोणत्या स्टेटमध्ये लॉन्च करण्यात आलेली होती फर्स्ट टाइम? ते सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे ऑलरेडी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वेन वॉज द सिटिझनशिप अमेंडमेंट बिल पास्ड बाय द पार्लमेंट. तर पार्लमेंटमध्ये सिटिझनशिप अमेंडमेंट बिल केव्हा पास करण्यात आलेला आहे? तो क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर केव्हा पास करण्यात आलेला आहे? 2017, 18, 19 की 20? तर बघा, 2020 मध्ये सिटिझनशिप अमेंडमेंट बिल पास करण्यात आलेलं आहे. बिल जेव्हा पास होतो, कोणताही जेव्हा बिल पास होतो ना, जेव्हा पास झालं तर त्याला ऍक्ट म्हणतो. पास झाल्यानंतर त्याला ऍक्ट म्हणतो. म्हणून बघा, CAB म्हणायला पाहिजे होतं ना, परंतु आता काय म्हणतो याला? CAA म्हणतो ना. तर हे काय झालं? सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट झालेला आहे. जेव्हा बिल पास झाला त्याला आपण ऍक्ट म्हणणार. ठीक आहे. आधी सगळ्यात आधी तर तो लोकसभेमध्ये हे जातो, प्रेझेंट होतो. लोकसभेमधून राज्यसभेमध्ये जातो. ओके. लोकसभेमधून कुठे जाणार? राज्यसभेमध्ये. राज्यसभेमधून समजा जर दोन्ही हाऊसमध्ये जर तो पास जर झाला, त्यानंतर हा जातो राष्ट्रपतीकडे, प्रेसिडेंटकडे. आणि जेव्हा प्रेसिडेंटची याच्यावरती जर साईन जर झाले, तर जेव्हा साईन होतात याला आपण काय म्हणणार? ऍक्ट म्हणणार. ओके. याला काय म्हणणार? ऍक्ट. तर हा ऍक्ट केव्हा तयार झालेला आहे? 2020 मध्ये तयार झालेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, योगा महोत्सव 2024 मार्क द 100 डे काउंटडाऊन टू कितवी एडिशन आहे? एडिशन ऑफ द इंटरनॅशनल योगा डे ऑन 21 जून 2024. ओके. तर बघा, जे 21 जून 2024 ला, बघा 21 जूनला आपण काय कन्सिडर करतो? इंटरनॅशनल योगा डे म्हणून कन्सिडर करतो. का बरं योगा डे म्हणून याला कन्सिडर करतो? बघा, जो नॉर्थ पोल आहे, ओके, ओके, नॉर्थ पोल नाही, नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणणार याला. ओके. नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणजे जो उत्तर गोलार्ध, याला मराठीत काय म्हणणार? उत्तर गोलार्धामधला सगळ्यात मोठा दिवस आहे. ओके.
सगळ्यात मोठा दिवस कोणता आहे? 21 जून आहे. म्हणून याला आपण कोणता दिवस म्हणून सेलिब्रेट करतो? योगा डे म्हणून सेलिब्रेट करतो. तर जो आताचा जो 2024 चा योगा डे होणार आहे, तो कितव्या नंबरचा योगा डे असेल किंवा कितवी एडिशन असेल? तर हे आहे 10th एडिशन, म्हणजे 2014 ला सुरुवात झाली होती योगा डेची आणि या 2024 मध्ये काय होणार? त्याला 10 वर्ष कंप्लीट होणार. ओके, क्लिअर आहे? ठीक आहे. हां. आणि समजा जर योगा डेची जर थीम जर विचारली 2024 ची थीम जर विचारली, तर थीम माहिती असायला पाहिजे. ओके. तर थीम काय आहे याची? योगा फॉर वुमन एम्पॉवरमेंट. ओके. काय आहे? योगा फॉर वुमन एम्पॉवरमेंट. एम्पॉवरमेंट अशी थीम आहे. ओके. क्लिअर आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द कंट्री इज मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024 बीइंग ऑर्गनाइज्ड? तर बघा, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024 कोणत्या कंट्रीमध्ये ऑर्गनाइज करण्यात येणार आहे, ते आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर ऑप्शन ए इटली, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी स्पेन, ऑप्शन डी इंडिया. तर याचा आन्सर आहे ऑप्शन काय क्वेश्चन? ऑप्शन सी आहे. काय आहे? स्पेन. ओके. कोणत्या कंट्रीमध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस होणार आहे? स्पेनमध्ये. स्पेनची कॅपिटल काय आहे? मॅड्रिड आहे. ओके. मॅड्रिड. बघा बघा, एक रिअल मॅड्रिड नावाचा फुटबॉल क्लब आहे. तर तो कशाचा रिलेट? स्पेनचा. ओके. स्पॅनिश लँग्वेज त्यांची ऑफिशियल लँग्वेज आहे मॅड्रिड. तर मॅड्रिड त्यांची कॅपिटल आहे. आणि यांची जर करन्सी जर बघितलं तर हे युरोपियन कंट्री आहे. तर युरोपियन कंट्रीमध्ये मॅक्झिमम युरोपियन कंट्रीची करन्सी युरो आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच इंडियन स्टेट हॅज वर्ल्ड फर्स्ट वेदिक क्लॉक हॅज बीन इन्स्टॉल्ड? ओके. तर भारतामधला असा कोणता स्टेट आहे, पहिला स्टेट आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट वेदिक क्लॉक इन्स्टॉल करण्यात आलेली आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश. तर बघा, जे वेदिक क्लॉक जे आहे ना, ते मध्य प्रदेशमध्ये उज्जैन सिटी जे आहे ना, उज्जैन सिटीमध्ये इन्स्टॉल करण्यात आलेली आहे. ओके. उज्जैन कोणत्या नदीवरती आहे म्हणून सांगितलेलं आहे तुम्हाला? क्षिप्रा नदीवरती आहे. ओके. कोणत्या नदीवरती आहे? क्षिप्रा नदी. क्षिप्रा रिव्हर वरती लोकेटेड आहे. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which state government has recently launched a mass drug campaign to eliminate filariasis? तर कोणती गव्हर्नमेंट आहे, कोणत्या स्टेटची गव्हर्नमेंट आहे ज्यांनी एक मास ड्रग कॅम्पेन लॉन्च केलेला आहे? कशाकरिता? टू इलिमिनेट द फायलेरियासिस. ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. ओके. तर उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने एक स्कीम लॉन्च केलेली आहे किंवा मास ड्रग कॅम्पेन लॉन्च केलेला आहे. कशाकरिता? टू इलिमिनेट द फायलेरियासिस. फायलेरियासिस इलिमिनेट करण्याकरिता आपण कोणत्या गोळ्या देतो? आपण त्याला DECच्या गोळ्या देतो. ओके. कोणत्या गोळ्या देतो? बघा तुम्ही, जे लोक गावात राहतात ना, पर्टिक्युलरली ज्यांचा गाव ग्रामपंचायत वगैरे आहे, तर अशा गावामध्ये शाळेच्या भिंतीवरती वरती वगैरे लिहिलेला दिसतो, हत्ती रोगाची सॉरी DECची गोळी करी हत्ती रोगाची होळी, असा एक सेंटेन्स लिहिलेला असतो. मी वाचलेला आहे. मी झेडपी स्कूलमध्ये शिकलेलं, तर तिथे लिहिलेला होता ऍक्च्युली. तर ते आमच्या म्हणजे वॉल कंपाऊंड वरती, तर ते मला आताही आठवतंय. तर DECची गोळी करी हत्ती रोगाची होळी. तर आपलं ते बघा, घरोघरी येऊन ते DECची गोळी दिल्या जाते किंवा एक मास कॅम्पेन पण पहिले ठेवला जात होता. आणि लोक अट्रॅक्ट झाले पाहिजे म्हणून एक पार्लेजी बिस्किटचा पॉकेट पण द्यायचे ते लोक. ओके. ₹5 वाला पार्लेजी बिस्किट द्यायचे आणि 2 गोळ्या खायला लावायचे, चावायला लावायचे आणि मग पाणी पिऊन गिळायला लावायचे. ओके. बरोबर की नाही? तर हे DEC म्हणजे काय होतं? DECचा फुल फॉर्म काय असेल? डाय इथिल कार्बॅमेझिपिन होते. ओके. काय होतं? डाय इथिल कार्ब्या कार्बॅमेझिपाइन. ओके. डाय इथिल कार्बॅमेझिपिन होते. ओके. काय? DECचा फुल फॉर्म. आणि फायलेरियासिसचा कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय? फायलेरियासिसचा कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम बघा, कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम याचा वोकेरिया ब्रॉनक्रॉफ्टी आहे. ओके. वोकॅरिया बॅनक्रॉफ्टी. बॅनक्रॉफ्टी. तर बघा, वोकेरिया बॅनक्रॉफ्टी याचा
याला डब्ल्यू बॅनक्रॉफ्टी पण म्हटलं जाते, ओके, शॉर्टमध्ये. तर याचा कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. क्लिअर आहे? हत्ती रोग म्हणतो एवढा मोठा पाय सुजून जातो, हत्यासारखा पाय होऊन जातो. ओके, ठीक आहे, क्लिअर आहे. नंतर बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच युनियन मिनिस्ट्री इम्प्लिमेंटेड द सक्षम अंगणवाडी अँड पोषण पाहिजे होतं, या ठिकाणी पोर्शन नव्हता पाहिजे, पोषण स्कीम. ओके, विच युनियन मिनिस्ट्री इम्प्लिमेंटेड द सक्षम अंगणवाडी अँड पोषण टू स्कीम. बघा कोणत्या मिनिस्ट्रीद्वारा लॉन्च केला गेलेला आहे. मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. रुरल डेव्हलपमेंटचा काही संबंध आहे काय पोषण सोबत, अंगणवाडी सोबत? ऑप्शन बी, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. हा ठीक आहे, याचा संबंध आहे म्हणू शकतो. मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर, शेतीचा काही संबंध आहे ह्या पोषण सोबत आणि अंगणवाडी सोबत? नाही, हा दोन्ही पण ऑप्शन झालेला नाही. त्यानंतर आहे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. बघा हे जे अंगणवाडी सेंटर्स वगैरे जे येतात ना, हे चाइल्ड डेव्हलपमेंटसाठी येतात, बरोबर, वुमन आणि चाइल्डच्या डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे अंगणवाडी सेंटर बेसिकली चाइल्ड डेव्हलपमेंट करिता आहे रिलेटेड. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर काय होणार मग? ऑब्व्हियसली ऑप्शन बी होईल. ओके, डायरेक्टली आपण लॉजिक लावू शकतो यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच प्लेयर इज अवॉर्डेड ॲज द क्रिकेटर ऑफ द इयर ॲट बीसीसीआय अवॉर्ड फॉर इयर 2023. तर बघा बीसीसीआय अवॉर्ड झाले 2023चे, तर त्यामध्ये क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला अवॉर्ड देण्यात आलेला आहे? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी 2023चा पर्टिक्युलरली, तर ऑप्शन बी रोहित शर्मा, ऑप्शन सी शुभमन गिल, ऑप्शन डी के एल राहुल. मला वाटलंच होता ऑप्शन ए सगळेजण टिक करणार, म्हणून मी त्या ऑप्शन ए ला वरती ठेवला होता, परंतु आन्सर नाही आहे तो तुमचा. मला वाटलंच की विराट कोहलीला करणारच म्हणून. आता अरे बोलने के बाद में सब चेंज हो गए क्या? आता बी वरती गेले. आता बी नाही म्हटलं तर मग सी वरती जाणार. सी नाही म्हटलं तर मग डी वरती जाणार का? बघा 2023चा जो क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड जो भेटला ना, तो हा शुभमन गिलला भेटला. खूप चांगला परफॉर्मन्स होता त्याचा 2023चा परफॉर्मन्स. म्हणून त्याला वर्ल्ड कपच्या एडिशनमध्ये एंट्री भेटलेली होती, पण वर्ल्ड कपमध्ये काही खास केलं नाही त्यांनी आणि सगळा इंडिया हारून गेला. सगळ्याचे मन नाराज झाले. ओके, ते मॅच पाहणं बंद करून घेतलं मी, ते 2-3 विकेट गेल्या तर बघितलं मी. माझं मन नाराज झालं तर. ठीक आहे, इट्स ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॉट वॉज द थीम ऑफ वर्ल्ड हेल्थ डे 2024? तर 2024चा जो वर्ल्ड हेल्थ डे झाला, आत्ताच झालेला आहे, 7 एप्रिलला झालेला आहे, बरोबर. तर मी ग्रुपवरती, माझ्या ग्रुपवरती वगैरे शेअर पण केलेला होता की याची थीम काय, माय लाईफ माय राईट, माय राईट माय हेल्थ माय राईट, नन ऑफ दी अबव. तर बघा ह्या दोन ऑप्शन पैकी असेल, परंतु आता काय सिक्वेन्स कसा आहे, माय राईट माय हेल्थ आहे की माय हेल्थ माय राईट आहे? माय लाईफ माय, बघा हा तर नाहीच आहे, मी सरळ सांगितलेला आहे. नन ऑफ दी अबो नाही, ह्या तीन पैकी आहे, तर पहिला नाही आहे, बी आणि सी मध्ये आहे. तर आता सिक्वेन्स सांगा, माय राईट माय हेल्थ आहे की माय हेल्थ माय राईट आहे? बघा या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन सी, माय हेल्थ माय राईट आहे. ओके, काय आहे? माय हेल्थ माय राईट थीम होती कोणत्या याची, जो वर्ल्ड हेल्थ डे होता ना 2024चा त्याची. ओके, त्यानंतर आहे वर्ल्ड होमिओपॅथी डे सेलिब्रेटेड ऑन. बघा वर्ल्ड होमिओपॅथी डे कोणत्या दिवशी सेलिब्रेट केला जाते, तो क्वेश्चन विचारलेला आहे. तर वर्ल्ड होमिओपॅथी डे जो आहे ना, तो 10 एप्रिलला सेलिब्रेट केला जाते. ओके, जो डॉक्टर हनीमॅन आहे, ओके, हनीमॅन याची बर्थ अॅनिव्हर्सरी असते, तर बर्थ अॅनिव्हर्सरी असते, त्या कारणाने याला होमिओपॅथी डे म्हणून सेलिब्रेट केला जाते. का बरं? याच डॉक्टरच्या का बरं? कारण की याला फादर ऑफ होमिओपॅथी म्हटलं जाते. ओके, फादर ऑफ होमिओपॅथी, यांनी होमिओपॅथीची सुरुवात केलेली आहे डॉक्टर हनीमॅनने, आणि त्याच्या डेट ऑफ बर्थला आपण वर्ल्ड होमिओपॅथी डे म्हणून सेलिब्रेट करतो. ओके, तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स होते. तर एवढे क्वेश्चन मी इन्क्लूड केलेले होते. बघा आपल्या G20 परिषद झाली, बरोबर, G20 परिषद झाली. तर G20 परिषद कुठे झाली? मागच्या वर्षी 2023 मध्ये कुठे झाली? इंडियामध्ये झाली. ओके, 2023 ची कुठे झालेली होती? इंडियामध्ये. 22 ची कुठे झाली होती? इंडोनेशियामध्ये झालेली होती. ओके, इंडोनेशिया. आणि आता 24 ची कुठे होणार? ब्राझीलमध्ये होणार आहे. ओके, कुठे होणार आहे? ब्राझीलमध्ये. इंडियामध्ये जी G20 परिषद झाली, त्याचा थीम काय होती, कोणाला माहिती आहे? थीम काय होती इंडियामध्ये? जी G20 परिषद झाली, खूप महत्वाची परिषद होती आणि खूप मस्त ऑर्गनाईज केला होता. इव्हन नागपूरमध्ये सुद्धा त्याचा हे होता. ज्यावेळेस नागपूरमध्ये हे होतं त्याचं, त्यावेळेस मी नागपूरमध्येच होतो, व्हिजिट केलेलं होतं नागपूरला, तर त्यावेळेस खूप मस्त डेकोरेट केलेलं होतं नागपूरमध्ये.
जवळपास 20 म्हटलेलं बघा, या ठिकाणी 20 म्हटलेलं आहे तर काय होणार, 20 देशाचा समूह असेल. ओके. तर बघा, जे इंडियामध्ये जी G20 परिषद झाली ना, तर त्याची जी थीम होती ना, थीम, ओके, ती होती वसुधैव कुटुंबकम. ओके. वसुधैव कुटुंबकम. ओके. वसुधैव कुटुंबकम अशी थीम होती. वन अर्थ वन फॅमिली. वन अर्थ वन फॅमिली अशी. बघा, कुटुंब म्हणजे काय होतं, फॅमिली होते आणि वसू म्हणजे काय होणार, वसू म्हणजे अर्थ होते. तर एक अर्थ आणि एक फॅमिली असं त्याची थीम होती. ओके, क्लिअर आहे. हं. आणि एक अजून अर्जुन अवॉर्ड बद्दल एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. अर्जुन अवॉर्ड जो आहे ना, अजून वेट, अर अर्जुना अवॉर्ड, ठीक आहे. एक शीतल देवी नावाची एक आर्चरी प्लेयर होती, आर्चर होती. ओके. कोण आहे ते? आर्चरी प्लेयर. आर्चरी म्हणजे कोण? तीर कमान चालवणारी. ही पॅरा ऑलिम्पिक आहे. बघा, हिला दोन्ही पण हात नव्हते, तरी पण तिने तीर कमान चालवून मेडल मिळवलेला होता. तर तिला अर्जुन अवॉर्ड देण्यात आलेला आहे. ओके. तर तिने पायाने असा तीर मारला, दोन्ही एका पायामध्ये तीर घेतला, एका पायामध्ये कामटा घेतला आणि तीर मारला आणि तिला अवॉर्ड भेटलेला होता, सॉरी, मेडल भेटलेला होता. तर तिला कोणता? अर्जुना अवॉर्ड देण्यात आलेला आहे. ओके. शीतल देवीला. ओके, शीतल देवीला. ठीक आहे. राहील लक्षात. आणि त्यानंतर बघा, 2023चा जो इयर होता ना, त्याला मिलेट इयर म्हणून घोषित केलेला होता. ओके. 2023चा जो इयर होता 2023, याला आपण मिलेट इयर म्हणून घोषित केलेला होता. मिलेट इयर म्हणजे काय? मोठा अनाज. मिलेट म्हणजे काय होतं? मोठा अनाज, ज्यामध्ये किनवा, किनोवा झाला किंवा अजून काय असते, रागी असते. ओके. तर हे कशाचे प्रकार आहेत? मिलेट्सचे प्रकार आहेत. ओके. मोठा अनाजचे प्रकार आहेत. हाय फायबर्स डाएट असतात, ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो यांचा, अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज असतात. तर अशा प्रकारचे हे मोठा अनाज असतात. तर 2023चा मिलेट इयर म्हणून त्याला घोषित केला होता. 2023 मध्ये जे पेपर्स झाले, एम्सचा एक पेपर झालेला होता ट्युटरचा, त्यामध्ये विचारला पण होता वाला क्वेश्चन. कोणता होता? आय थिंक मला आठवत नाही. वेस्ट बेंगॉलचा एम्स कल्याणीचा होता आय थिंक सो पेपर तो. ठीक आहे. तर या प्रकारचे आपण क्वेश्चन्स या ठिकाणी डिस्कस केलेले आहोत. आय होप की हे क्वेश्चन तुम्हाला हेल्प करणार तुमच्या एक्झाममध्ये. आणि ठीक आहे, मग या ठिकाणी आपण एक्झिट करूया लेक्चर. सो थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. आणि तुमची परवा एक्झाम असणार. आता याच्यानंतर माझा लेक्चर नसेल, मला आता झालं, माझं लास्ट लेक्चर होता आज. सो थँक्यू, चांगला कोऑपरेट केलं सगळ्यांनी. आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट एक्झामिनेशन, दॅट इज नॉर्सेट एक्झामिनेशन आहे तुमची 14 एप्रिलला. सो फॉर दॅट बेस्ट ऑफ लक. आणि भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि मला ते पीडीएफ बद्दल कोणीतरी आज मेसेज टाकलेला होता, तर मी पीडीएफ तयार करण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये नाही, पण म्हणजे ग्रुपमध्ये तर थोडंफार भेटणं होतच राहील. ओके. सो थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. ओके. आणि बेस्ट ऑफ लक. आणि मी या ठिकाणी आता लेक्चर एक्झिट करतो.